Welcome to Yogiram podcast. Today we have very special guest, Pramod sir. India's leading nutritionist and health educator, certified nutritionist from British Learning University, founder of Holistic Healing Human Private Limited, and diamond member of Healthify Institute. Award की बात करें तो Best Healthcare Entrepreneur in Pune City, Game Changer Award by East Spectrum. Pramod sir has a rich legacy spanning 12 years and impacting over 15,000 lives. Pramod sir commitment to fostering holistic wellness seamlessly combines scientific expertise with heartfelt compassion. To healing human, he translates his commitment into transforming experience, offering seminars, workshops, and personalized consultation that goes beyond कन्वेंशनल डाइटरी एडवाइस. तो आइए बात करते हैं प्रमोद सर से. व्हेरी वार्म वेलकम प्रमोद सर. तुमचा योगीराम पॉडकास्ट मध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच योगेश फॉर हॅव्हिंग मी हिअर. थँक्यू सो मच. सर, मुव्हिंग टू द फर्स्ट क्वेश्चन, तुम्हाला न्यूट्रिशनिस्ट बनायची प्रेरणा कशी भेटली, कुठून भेटली, अजून तो काय प्रवास होता याच्याबद्दल सर सांगा. खूप छान. म्हणजे सुरुवातच तुम्ही अशा प्रश्नापासून केली की मी एकदमच असं 12 वर्ष मागे गेलो जिथून ऍक्च्युली सुरुवात केली होती. झालं असं की न्यूट्रिशनिस्ट मी कधी बनेल असं माझं काही गोल नव्हतंच. मी लहान असताना म्हणजे 10th मध्ये आमच्याकडे त्या काळामध्ये मला वाटतं फूड सप्लिमेंट्स जस्ट मार्केटमध्ये इंट्रोड्यूस झाले होते आणि मोस्टली डायरेक्ट सेलिंगच्या प्लॅटफॉर्म मधून असे प्रोडक्ट प्रमोट केले जायचे. आणि माझ्या वडिलांनी त्या काळामध्ये 2000 साली, म्हणजे मी तर त्यावेळेस 10th मध्ये होतो, त्यावेळेस याची सुरुवात केली होती, फूड सप्लिमेंट वगैरे असं प्रमोट करणं. आणि मग मी आता त्यांचे जे फ्री सेशन ट्रेनिंग असायचे तिथून थोडा इंटरेस्ट निर्माण होत गेला. बट नंतर पुढच्या अभ्यासाच्या ह्याच्यामध्ये काही तिकडे असं काही लक्ष दिलं गेलं नाही. बट ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम त्यांचे सेशन अटेंड करून करून मला माझं एज्युकेशन कम्प्लीट झाल्यानंतर मला सुरुवातीला मी एका आयुर्वेदिक कंपनीसोबत काम केलं होतं. सो पुन्हा ते एक असं म्हणतात ना की नाही आपल्याला हे थोडं जमतंय, याच्यामध्ये थोडी आवड निर्माण होते आणि आपण इथेच काहीतरी पुढे करू शकतो असं म्हणून मग मी 2012 मध्ये सुरुवात केली होती. अँड माझं पहिलं जे सर्टिफिकेशन मी केलं ते क्रॅश कोर्सच होता, K11 मधून केला. K11 आज खूप म्हणजे त्या वेळापेक्षा आज जर तुम्ही ऑल इंडिया चेक कराल तर K11 सर्टिफाईड न्यूट्रिशनला खूप डिमांड आहे. मग तिथून आमचं ऍक्च्युली टर्न अराउंड झालं. मग तिथून मी असं मला कुठलं वर्ष आठवत नाही किंवा मी तर म्हणेल दिवस आठवत नाही. मी 2 वर्षात एक नॉलेज अपडेट करतोच, बट मला असं कोणताही दिवस आठवत नाही की मी न्यूट्रिशन बाबत नवीन काही शिकत नाही. म्हणजे ते पॅशन तिथून बिल्ट होत गेलं आणि तसा माझा प्रवास घडला. म्हणजे असं नाही की बाबा करायचंच होतं याच्यामध्ये करिअर किंवा मग असं ठरवून केलं. आय विल से दॅट की सुरुवात अशी झाली होती की हे कुठेतरी डायरेक्ट सेलिंगच्या कंपन्यां थ्रू मोटिवेट होत गेलो की नाही ह्याच्यामध्ये काहीतरी आहे बाबा, खरंच लोकांना हेल्प होतं, मेडिसिनला खूप चांगला पर्याय सप्लिमेंट्स असू शकतात. तो प्रमोशन सप्लिमेंट्सचं इझी करता यावं यासाठी झालो. बट नंतर लक्षात आलं की नाही सप्लिमेंट तर फार छोटा पार्ट आहे. ऍक्च्युली आपल्या फूडमध्येच एवढी पॉवर आहे की आपण फूडमधूनच लोकांना जास्त न्यूट्रिशन प्रमोट करू शकतो. आणि ते म्हणतात ना, जोपर्यंत तुम्ही त्यात खोलात जात नाही तुम्हाला त्या गोष्टी समजत नाही. आणि मी अजूनही थँक्यू म्हणेल माझ्या त्या सरांचं. त्यांनी मला आग्रहाने सांगितलं की तू हे शिकून घे, तू खूप चांगलं करशील. आणि आज खरंच त्यांच्यामुळे मी ते कुठेतरी मनावर घेतलं. अँड मला सांगायला आवडेल की आय पास्ड आउट ॲट 88% इन दॅट पिरियड ऑल्सो. सो माझं म्हणजे सगळं सांभाळून मी करत होतो. बट आणि मग आता मी रिन्यू देखील, म्हणजे ते K11चं कसं आहे की 2-2 वर्षाला तुम्हाला अपडेट करावं लागतं. सो इव्हन लास्ट 2024 मध्ये पण मी माझं रिन्यू केलं. दॅट टाइम ऑल्सो आय गॉट 86 पॉईंट काहीतरी पर्सेंटेज आत्ता देखील. म्हणजे कारण नवीन नवीन गोष्टी खूप अपडेट होत राहतात. तर अशी मला प्रेरणा मिळाली. आणि मी म्हणेल की मग नंतर म्हणतात ना तुम्हाला ते पर्पज लक्षात येतं की तुम्ही कशासाठी जन्माला आलात. तर तसं घडलं माझ्या बाबतीत की नाही आता मला ह्यासाठीच काम करायचंय, न्यूट्रिशन मध्येच हेल्प करायचे. अँड नाव ॲट टुडेज पिरियड म्हणजे सप्लिमेंट आम्ही विकतच नाही कुठले, आम्ही फक्त फूड मधूनच लोकांना हेल्प करतो की कसं तुम्ही तुमचं न्यूट्रिशन अचीव्ह करू. हा असं नाही की सप्लिमेंटला माझा विरोध आहे. वी रिकमेंड सप्लिमेंट्स बट वी डोंट सेल देम. वी जस्ट रिकमेंड अ ब्रँड नेम की तुम्ही अशा ब्रँडचे घेऊ शकता, तुमचं तुम्ही घ्या. ग्रेट 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 सर. सर फारच छान. अजून खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे.
अजून तुम्ही याच्याने आपल्या जेवणा पद्धतीने या जेवणामध्ये काय काय घ्यायचं त्या पद्धतीनेच तुम्ही बाकी मोठे मोठे आजारला समोर जाण्याची शक्ती म्हणा, ते जे एक ट्रान्सफॉर्मेशन आहे ते तुम्ही करून देता. लिटरली इट इज व्हेरी व्हेरी गुड. सर, मी दुसरा प्रश्न घेऊ इच्छितो. अजून हा पण खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. न्यूट्रिशनिस्ट पासून होलिस्टिक हिलिंग ह्युमन प्रायव्हेट लिमिटेड हा जो प्रवास होता, एक कंपनी म्हणा, एक टीम म्हणा, एक ते रोबस्ट आपण स्ट्रक्चर तयार करायचं, अजून लोकांपर्यंत अजून चांगल्या प्रकारे पोहोचायचं. सर, हा प्रवास कसा होता? काय काय अडथळे आले? कसं काय आपण त्यांना सामोर गेले? अजून काय काय आपण चेंजेस करतो आहे निरंतर? याच्याबद्दल सर प्लीज डिटेलमध्ये सांगा. आता तुम्ही 12 वर्ष मागे नेला, आता प्रत्येक वर्षातले टप्पे आठवावे लागतील. कारण हे होलिस्टिक हिलिंग ह्युमन प्रायव्हेट लिमिटेड याची स्थापना 18 सप्टेंबर 2024 या दिवशी झाली. म्हणजे ह्या दिवशी आपण कंपनी फॉर्मेशन केलं. बट हिलिंग ह्युमन हे जे नाव आहे हे आपण 2012 मध्येच दिलं होतं. पण ज्यावेळेस आपण रजिस्टर करायला गेलो त्यावेळेस हिलिंग ह्युमन भेटत नव्हतं आणि मग आपल्याला साजेसं असं नाव मिळालं, ते म्हणजे होलिस्टिक. आणि आपण 2-3 ऑप्शन दिले होते, बट होलिस्टिक वॉज बीन सिलेक्टेड इमिजिएटली. आणि मग ऍक्च्युली बघा ना, जसं आपण करत गेलो की होलिस्टिक अप्रोच असतो आपला नेहमी न्यूट्रिशनिस्टचा. आणि मी असं म्हणणार की मी तसं आहे, भरपूर सारे न्यूट्रिशनिस्ट इंडियामध्ये जे आहेत रिनोन न्यूट्रिशनिस्ट, दे मेक दॅट शुअर दॅट दे आर हॅव्हिंग अन होलिस्टिक अप्रोच. होलिस्टिक म्हणजे सर्वांगीण, सर्व बाजूने विचार करून ते क्लायंटची केस समजून घेतात, त्यानुसार ते क्लायंटला ऍडवाइज करतात, गाईड करतात. सो माझा हा प्रवास फार चढ उताराचा झाला. वी स्टार्टेड विथ डुईंग वन ऑन वन प्रॅक्टिस. म्हणजे मला आठवतं की मी ज्यावेळेस ती सुरुवात केली होती त्यावेळेस लोक सिरियसली घेत पण नव्हते. म्हणजे डाएट म्हणजे आम्ही लोक चोचले किंवा आपल्यासारख्याचं काम नाही, आपल्याला गरज नाही. आम्हाला एवढं ऍक्सेप्टन्स पण मिळत नव्हतं, फार स्ट्रगल होतं. वी वर चार्जिंग म्हणजे सम अराउंड एक चार्ट बनवून द्यायचे, कधी 500-600, कधी म्हणजे ₹1000 घेतले. बट वी आर नॉट एबल टू प्रोड्यूस दॅट मच रिझल्ट. मला अजूनही आठवतं की 2012 मध्ये माझ्याकडे एक मारुती व्हॅन होती. मी ती व्हॅन घेऊन त्याच्यामध्ये असा एक मोठा बोर्ड लावायचो, 4x3चा बोर्ड बसवायचो, त्याला स्टँड आणि बोर्ड घेऊन लोकांच्या घरी जायचो. त्यांच्या हॉलमध्ये आम्ही असं 5-6 लोकांचे प्रोग्राम करत होतो, एज्युकेट करत होतो. तिथपासून सुरू झालेला प्रवास इतका मोठा झाला की मला सिलेक्ट केलं गेलं एका MNC कंपनीकडून डॉक्टर्सला न्यूट्रिशनचं ट्रेनिंग देण्यासाठी. व्हेरी गुड, आणि व्हेरी तिथून म्हणजे मला किती पैसे मिळणार हे माहित नव्हतं, पण मला अरे आपण डॉक्टर समोर बोलणार. आणि त्या काळात एक पुस्तक पॉप्युलर झालं होतं ज्याने मला कॉन्फिडन्स दिला दॅट युअर डॉक्टर डझंट हॅव दॅट मच अवेअरनेस अबाउट सप्लिमेंट्स. म्हणजे पुस्तक खूप चांगलं आहे. व्हॉट युअर डॉक्टर डझंट नो अबाउट सप्लिमेंट दॅट मे बी किलिंग यू. हे जे पुस्तक आहे हे माझ्यासाठी म्हणजे तो कॉन्फिडन्स देणारं ठरलं की अरे डॉक्टरांना खरंच सप्लिमेंट्स बद्दल एवढं डिटेल माहिती नाही. म्हणजे त्यांना ऑप्शनल आहे. आता तरी खूप डॉक्टर स्वतःला अपडेट करतात, बट त्यावेळेस ती परिस्थिती नव्हती. मग म्हणलं नाही, आणि त्या कंपनीला त्यांचे सप्लिमेंट्स प्रमोट करायचे होते, तर तिथे मला सिलेक्ट करण्यात आलं. मग तिथून सुरुवात झाली. मग नंतर पुढे एक भारतातली मल्टीनॅशनल कंपनीने सिलेक्ट केलं. मग त्यांच्यासाठी मी संपूर्ण भारतभर ट्रेनिंग केलं. आणि ह्याचं म्हणजे इतकं वास्ट झालं की स्पेशली लॉकडाऊनमध्ये जेव्हा काही माहित नव्हतं काय करायचं काय नाही, आणि तुम्ही जर बघाल की लॉकडाऊन नंतर लोकांचा हेल्थ अवेअरनेस प्रचंड वाढला. सो राईट. तिथे आम्ही झूमला शिफ्ट झालो आणि झूम मधून मग आम्ही हजार हजार लोकांचे, मला अजूनही म्हणजे ते आठवते की असं आम्ही मीटिंग ऑन करायचो आणि पहिले तर 10 लोक सुद्धा येत नव्हते कारण झूमच नव्हतं. पण एक वेळ अशी आली की आम्ही मीटिंग ऑन करत होतो, हजार हजार लोकांचे पण वेबिनार आम्ही सक्सेसफुली करू शकत होतो. एवढ्या मोठ्या लेवलपर्यंत अवेअरनेस, कारण लोक घरीच होते, काम नव्हतं. बट तिथून ती सुरुवात झाली, कॉन्फिडन्स बिल्ड झाला. अँड देन मग आम्ही म्हटलं नाही नाही, आता अजून थोडं ह्याला अजून डीप करायचं. मग लॉकडाऊन नंतर अजून खूप सारे रेसिपीजवर काम करणं, खूप सारे व्हिडिओ शूट करणं, कॉन्टेंट क्रिएट करणं. म्हणजे लॉकडाऊन नंतर मी 200 पेक्षा जास्त वेगवेगळे प्रेझेंटेशन डिझाईन केले, वेगवेगळे कोर्सेस डिझाईन केले. आज आपलं ऍप आहे प्रमोद के बडीगर या नावाने, आपलं ऍप आहे हिलिंग ह्युमन या नावाने. सो हे सगळे ऍप आपले प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे. पुस्तक लिहिलं, 108 दिवसाची फॉलोअपसाठी डायरी ज्याच्यामध्ये 184 पानं आहेत, जे क्लायंटच्या जर्नीला खूप सोपे जाईल हे केलं. सो जे जे क्लायंटला रिझल्ट देण्यासाठी लागेल, म्हणजे प्रॉब्लेम येत होता, अडचणी आल्या, आम्ही पुन्हा बसलो की काय अजून बेस्ट होईल ज्यातून लोकांना हे फॉलो करणं सोपं जाईल. सो हे करत 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 मग टीम बनवली. आज 11 लोकांची आमच्याकडे टीम आहे. आमचं इन हाऊस कॉन्टेंट क्रिएटर आहे, इन हाऊस आमच्याकडं टेलिकॉलिंगची टीम वेगळी आहे, इन हाऊस आमच्याकडं क्लायंटला हँडल करण्यासाठी न्यूट्रिशनिस्ट आहेत. गंमत म्हणजे माझी वाईफला पण मी 2019 मध्ये न्यूट्रिशन मध्ये इन्व्हॉल्व्ह केलं. तिचे
तिचं बेसिक, मग तिचं ऍडव्हान्स. नाव शी इज ऑल्सो न्यूट्रिशनिस्ट प्लस ती नॅचरोपॅथी पण आता परस्यू करते. सो असं आम्ही दोघांनी मिळून हे पुस्तक लिहिलेलं आहे. जे पुस्तकाबद्दल तुम्ही उल्लेख केला ते आम्ही दोघांनी मिळून हे पुस्तक लिहिलेलं आहे. सो हा प्रवास फार चढ उतार होईल का नाही, जमेल का नाही, करू शकू का नाही, कारण एक ट्रेनर म्हणून मी काम करत होतो. मला एक फिक्स अमाऊंट महिन्याला मिळत होती. कारण प्रॉडक्ट विकते कंपनी, मला पैसे देत होती. बट तिथून तो प्रवास, नाही आपण प्रॉडक्ट विकतोय, मग लोक प्रॉडक्ट मधनं अचीव्ह करतात ते. सो कुठेतरी मनात खात होतं की अरे, फॉर एक्झाम्पल आपण सांगतोय की ही पावडर खा, किंवा आपण सांगतोय की ह्या पावडर मधून तुम्हाला तुमचं न्यूट्रिशन मिळेल. पण नंतर लक्षात येतं की अरे, जेवणातून ह्याच्यापेक्षा जास्त अचीव्ह करता येते. बट एक तुम्हाला तुमच्या आतला एक आवाज येत असतो की नाही, तो म्हणत असतो नाही नाही नाही, कुछ ये हम कुछ इससे बढिया कर सकते. मी असं नाही म्हणणार की ते चुकीचं होतं, चुकीचं काहीच नसतं असं माझं स्वतःचं मत आहे. प्रत्येक वेळी तुम्ही बेटर करू शकता. सो वी चूज ऑलवेज टू बी डू मोर बेटर फॉर ह्युमन काइंड. सो जेणेकरून काय होईल की आपण अजून बेस्ट काहीतरी देऊ. मग असं करत असताना मला लक्षात आलं की नाही नाही, आपण फूड मधूनच जास्त अचीव्ह करू. अँड नाव वी आर एबल टू हेल्प सो मेनी ऑफ देम की ते फक्त फूड मधून त्यांचं न्यूट्रिशन अचीव्ह करतात. आणि सर्वात महत्वाचं आम्ही सांगतानाच सांगतो की 50% तुमचा वेळ किचनमध्ये कमी करायचा आहे आणि 100% न्यूट्रिशन अचीव्ह करायचं आहे. नॉर्मली काय होतं की आपण इतका वेळ देतोय किचनमध्ये, बट तरी देखील आपलं न्यूट्रिशन तेवढं फुलफिल होत नाहीये. कुकिंग आपण जास्त करतोय, एवढी गरज नाहीये. कारण इथून खाली फक्त शरीराला काय हवं असतं, न्यूट्रिशन हवं असतं. तर त्यावर आम्ही काम करत गेलो. तर हा प्रवास आज स्वतःची कंपनी प्रायव्हेट लिमिटेड करण्यापर्यंत पोहोचला. ऑब्व्हियसली ह्या जर्नीमध्ये सर्व जेवढे आमच्या सोबत राहिले त्यांचे शुभेच्छा आहेत, त्यांची साथ आहे. प्रत्येक वेळी काही चेहरे बदलत गेले, बट तरी देखील आज एक खूप मोठा पाठिंबा आहे लोकांचा. आणि नाव पीपल आर अप्रिशिएटिंग दिस. अरे हा, काहीतरी भारी आहे. अजून वेळ आहे, खूप गरज पडणार आहे, याची अजून वाढणार आहे. बट नाही, एक खूप छान जर्नी झाली. अप्स अँड डाऊन्स खूप आले, पण आम्ही गिव्हअप नाही केलं की नाही थोड्या दिवसासाठी हे करून बघू, नाही चाललं तर अजून काहीतरी करू. असं न करता आम्ही त्यात टिकून राहिलो. म्हणून आज हा एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही आज लोकांना हेल्प करू शकतोय. दॅट वी आर हॅव्हिंग 2 तासाच्या वर्कशॉप पासून ते आज आम्ही रेसिडेन्शियल प्रोग्राम पर्यंत न्यूट्रिशन मध्ये काम करतो. आणि असे काम करणारे बोटावर मोजणे इतकी लोक आहेत मार्केटमध्ये. सो आम्हाला त्याचा अभिमान आहे. खरंच बढिया वाटलं. सर, मुव्हिंग टू द टेक्निकल क्वेश्चन, तुमच्या दृष्टीने होलिस्टिक वेलनेस म्हणजे काय? पहिलं तर हे 2 वेगवेगळे शब्द आहेत. होलिस्टिक म्हणजे सर्वांगीण आणि वेलनेस हा टोटली वेगळा शब्द आहे. सो वेलनेस ही ऍक्च्युली एक इंडस्ट्री आहे. आणि वेलनेसच्या ऐवजी मी त्याला थोडं विरुद्ध इंडस्ट्रीशी कम्पेअर करेल, ते आहे इलनेस. सो नॉर्मली मी जर तुम्हाला विचारलं की तुम्हाला आजारी पडल्यानंतर तुम्ही कुठं जाता, तर तुम्हाला सगळ्यांना नावं माहिती आहेत की आपण मेडिकल स्टोअरला जातो, डॉक्टर्सकडे जातो, हॉस्पिटल्समध्ये जातो. बट व्हॉट अबाउट वेलनेस? वेलनेसमध्ये काय येतं हेच समजत नाही लवकर. म्हणजे मी पहिलं तर आजारी पडू नये, मी फिट राहावं, माझं शरीर 100% क्षमतेने काम करतं का, स्वतःला एक प्रश्न विचारणं गरजेचं आहे. की प्रत्येकाने स्वतःला प्रश्न विचारा की आज तुमच्या शरीराची जी क्षमता आहे ती खरंच तुम्ही 100% युटिलाइज करताय का? केलं तर तुम्ही खरंच इतिहास घडवाल. बरोबर आहे. सो ही करण्यासाठी तुम्हाला वेलनेस इंडस्ट्रीकडे यावं लागेल. मग वेलनेस इंडस्ट्रीमध्ये आज जेवढी मंडळी योगा शिकवतात, जेवढी मंडळी जिम चालवतात, जेवढी मंडळी आज मेंटल हेल्थवर खूप काही काम केलं जातं, स्पिरिच्युअल हेल्थवर काम केलं जातं, ही सगळी म्हणजे जिथे व्यक्ती आजारी पडू नये म्हणून जातो, हे जे जे काय, इव्हन मी म्हणाल की ब्युटी पार्लर, सलोन, दीज आर ऑल्सो पार्ट ऑफ अन वेलनेस इंडस्ट्री. बिकॉज तुम्ही तुमचं वय जास्त दिसू नये, तुम्ही आणखीन तरुण राहावं यासाठी तुम्ही जाताय. सो म्हणजे मसाज थेरपिस्ट असतील, नॅचरोपॅथी सेंटर असतील, दीज ऑल आर पार्ट ऑफ वेलनेस. आता ह्या वेलनेसमध्ये पण सर्वांगीण विचार करून जर तुम्ही वेलनेसचं काहीतरी अचीव्ह करताय, होलिस्टिक म्हणजे बाहेर कसं होतं की समजा तुम्ही कुठलं आपल्याकडे पॅथी वाईज पण आहे आणि आपण म्हणू कॅटेगरी वाईज, ब्रांच वाईज आपल्याकडे स्पेशलिस्ट आहेत. की डोळ्याचं काहीतरी झालं तर डोळ्यांच्याकडे जावा, आणि ते पाहिजे नाही. मी काय म्हणजे दातासाठी डेंटिस्टकडे जातो, तुम्हाला काही जॉईंट रिलेटेड इश्यूज असतील, बोन्स रिलेटेड असतील, तुम्ही ऑर्थोपेडिककडे जाता, किडनीचं असेल तर तुम्ही नेफ्रोलॉजिस्टकडे जाता. जसे वेगवेगळे ब्रांचेस आहेत. बट होतं काय की बऱ्याचदा दे ओव्हरलुक अदर थिंग. म्हणजे आता डायबेटोलॉजिस्टकडे तुम्ही गेलाय, त्याचं काम आहे तुमचे ब्लड शुगर मेंटेन करणे, तुम्हाला त्याच्यासाठी मेडिसिन दिल्या, त्याच्यामध्ये दुसरं काय होतंय का, मे बी ही विल नॉट एबल टू गाईड यू इन डीप मध्ये नाही जाऊ शकणार. ही इज डुईंग व्हॉट एव्हर ही इज डुईंग दॅट इन अ बेस्ट वे. बट होलिस्टिक मध्ये असं नसतं. ज्यावेळेस तुम्ही होलिस्टिक मध्ये येता, होलिस्टिक वेलनेस म्हणून जी कोण
काम करते, तर ती व्यक्ती काय करणार, तुम्ही ज्यावेळेस येईल तुमची संपूर्ण स्टडी करून घेणार, म्हणजे केस समजून घेणार. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण रूट कॉजवर काम करतो. लोकांना काय वाटतं की डायबिटीज आहे, पण हा डायबिटीज मध्ये अजून काय चुकतंय, मग त्याचं गट हेल्थ कसं आहे, मग त्याची लाईफस्टाईल कशी आहे, त्याचं स्लीप सायकल कसं आहे, त्याचं वर्क स्ट्रेस कसं आहे, त्याचे रिलेशनशिपमध्ये काही इश्यूज आहेत का, हे जेव्हा आपण डीप डाऊन समजून घेतो, त्याचं कन्सल्टेशन प्रॉपर करतो, म्हणजे त्याला जेव्हा आपण ब्लड शुगर कंट्रोल करायला हेल्प करतोय, किंवा आपण म्हणू की बऱ्याच केसेसमध्ये आपण मेडिसिन पण घालवतोय, ठीक आहे. तर हे सगळं करताना आपण असं नाही विचार करत की नाही आता आलाय ना फक्त ब्लड शुगर कंट्रोल झाली पाहिजे, असं कधीच होत नाही. आपल्याकडे जेव्हा रिझल्ट येतो, इव्हन आमचे जेवढे टेस्टिमोनियल्स सक्सेस स्टोरीज आम्ही क्रिएट केले, तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवर जाऊन पाहू शकता, तो प्रत्येक व्यक्ती सांगेल की मला फक्त मी आलो होतो या एका गोष्टीसाठी, पण मला सर्वांगीण फायदा झालेला आहे, सर्वांगीण. मग त्याचे एनर्जी लेवल्स वाढलेले असतील, त्याचं डायजेशन इम्प्रूव्ह झालं असेल, त्याचं स्लीप सायकल चांगलं झालं असेल, त्याचा कामामध्ये परफॉर्मन्स वाढला असेल, म्हणजे हे सगळं जर का तुम्ही करताय तर त्याला होलिस्टिक वेलनेस म्हटलं जातं. तर तुम्ही चांगल्या प्रकारे अजून सिम्प्लिफाईड पद्धतीने सांगितलं की कसं काय इट इज नॉट अबाउट जस्ट अ स्पेसिफिक आजार या त्याच्यावरनं आपल्याला कसं काय रिकवर व्हायचं, बट इट इज अबाउट अ कम्प्लीट बॉडी जर म्हटलं तर फिजिकल अँड मेंटल हेल्थ दॅट डिनोट्स. ग्रेट सर, ग्रेट सर. सर, मुव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन, न्यूट्रिशन सायन्स हा शब्दही म्हटला या हे जे टॉपिक म्हटलं, हा जो कॉम्प्लेक्सिटी आहे याच्यामध्ये सर भरपूर आहे की काय काय आपण खायचं, कसं खायचं, काय पद्धतीने खायचं. तर हे जे न्यूट्रिशन सायन्स आहे याला तुम्ही एवढा जो कॉम्प्लेक्स म्हणायला त्याला कसं सिम्प्लिफाय करू शकता, तुम्ही कसं याला समजू शकता की काय न्यूट्रिशन सायन्स असते, अजून त्याच्याने आपण काय काय अचीव्ह करू शकतो विथ एक्झाम्पल्स या टिप्स डेली लाईफचे पण. सो न्यूट्रिशन सायन्स प्रत्येकाला माहितीच पाहिजे. म्हणजे जसं आज आपण कुठली एखादी डिव्हाइस विकत घेतो, स्मार्टफोन घेतो, त्याच्याबरोबर पण मॅन्युअल येतं, ठीक आहे, आपण बघत नाही, कुणाकडे तरी पाहून शिकतो. भरपूर साऱ्या गोष्टींबरोबर एक मॅन्युअल येतं, हाऊ यू हॅव टू यूज इट. मग लॅपटॉप असेल, तुमचं AC असेल, तुमचं रेफ्रिजरेटर असेल, आपण ते पाहतो, थोडंफार तरी आपल्याला कल्पना असते कसं वापरायचं ह्याला. म्हणजे कुठल्या गोष्टीने, फॉर एक्झाम्पल त्याला रिचार्ज, म्हणजे त्याची बॅटरी डाऊन होते तर चार्जिंगला काय वापरायचं. सो हे सगळ्या गोष्टी. तसं ह्युमन बॉडी बरोबर आपल्याला काही गोष्टी, म्हणजे ही बॉडी चालती कशावर, तर ऑब्व्हियसली तुम्ही जे खाता त्याच्यावरच चालते. आणि वी आर मोस्ट एक्सपोज टू द फूड. म्हणजे व्यायाम तुम्ही किती वेळा कराल, एकदाच कराल, ते पण रेग्युलर करत असाल तर. तुम्ही झोपाल दिवसातनं एकदाच, ठीक आहे, ठराविक तास आहेत झोपण्याचे. तुम्ही प्रत्येक गोष्ट शरीरासाठी जे कराल ना ते म्हणजे लिमिट आहे, पण खाणं तुमचं वारंवार असतं. सो मोस्ट इम्पॅक्ट जो येतो, आपलं जे मोस्ट एक्सपोजर जे आहे बॉडीचं, ते फूडकडे, कारण तिथून एनर्जी मिळते. एनर्जी झोपेतून पण मिळते. जो व्यक्ती छान झोपतो त्याची एनर्जी दुसऱ्या दिवशी छानच असते, ठीक आहे. पाण्यातून पण मिळते, पण म्हणजे पाणी पिताय तर तुम्हाला त्याचं एक वेगळं, पण ती पण एक न्यूट्रिशनचीच कॅटेगरी आली. पाणी पण एका न्यूट्रिशनच्याच कॅटेगरीमध्ये फॉल करतं. सो न्यूट्रिशन सायन्स हे जर तुम्ही म्हणाल, जसं मी अजून एक एक्झाम्पल दिलं एनर्जी बाबतीत, ऑक्सिजन मधून पण एनर्जी मिळते. ऑक्सिजन नसेल तर आपण सर्वाइव्हच नाही करणार. हे सगळं आपल्याला माहिती आहे, बट आपल्याला आणखीन आतमध्ये पण काही गोष्टी लागतात ज्यामुळे खरंच माणसाचं शरीर आहे ना. म्हणजे आता मी परत डिव्हायसेसचं काय एक्झाम्पल देतोय. गाडी आहे, गाडी तुमची 15 वर्ष चालतीच व्यवस्थित सर्व्हिसिंग वगैरे केली तर, आणि आपण चालवतोच. भले मग काही लोक सेल करतात, पण ते पुढे जिथं सेल झाले तिथं पण चालवले जाते. काही 15 झाल्यानंतर पण चालायची अपेक्षा करतात. पण शरीर जे तुमचं ऍक्च्युअली खरंच निरोगी राहू शकतं 100 वर्ष, आणि ह्याच्यावर खूप सारे दाखले आहेत की त्याच्यावर व्यवस्थित जर का तुम्ही काम केलं तर ते 100 वर्ष व्यवस्थित चालू शकतं. पण हे चालण्यासाठी तुम्हाला न्यूट्रिशनचं सायन्स, आणि ते फार अवघड नाहीये, फार डीपमध्ये जायची गरज नाही. मेजर 4 मॅक्रो न्यूट्रिएंट आहेत, बोटावर मोजणे इतके 4च: प्रोटीन, कार्ब, फॅट, आणि आपण वॉटरला कन्सिडर केलं तर वॉटर. थोड्याफार प्रमाणात अजून एक आपण न्यूट्रिएंट म्हणू शकतो, दॅट इज फायबर. आता आपण जे जे खातो ते ह्या सगळ्या कॅटेगरीजमध्ये जातं. तुम्ही खाता त्याच्यातनं जे मिळतं ते आयदर प्रोटीन असतं, कार्बोहायड्रेट असतं, फॅट असतं. पुन्हा बघायला गेलं तर अजून बारीक झालं तर 3च राहिले. आता प्रोटीनचे पण 2 क्लास आहेत, क्लास 1, क्लास 2, ज्याच्यामध्ये सर्व अमिनो ऍसिड्स आहेत. आता अमिनो ऍसिड्स काय आहेत मी अजून तुम्हाला सिंपल करून सांगतो, कारण प्रोटीनवर खूप बोललं जातं म्हणून सांगतो. आता समजा नाव आहे प्रमोद के बडिगर, इथं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. आता ह्या प्रमोद मध्ये ए नावाचं लेटर किती वेळा यूज केले, बरं, अजून याच्यावर सरनेम मध्ये म्हणजे 2 वेळा यूज केले, एकदा नावात एकदा आडनावात. सो तसंच बी नावाचं किती वेळा आहे, एकदा आहे. असं जर का तुम्ही बघायला गेलं तर आपल्या शरीराला वेगवेगळ्या प्रकारचे 9 इसेन्शियल अमिनो ऍसिड्स आहेत आणि 13 नॉन इसेन्शियल आहेत. त्यातले बघायला गेलं तर 2 कंडिशनली इसेन्शियल आहेत. टोटल 22 अमिनो ऍसिड्स लागतात. जसं आपल्या A to Z मध्ये 26 अक्षर आहेत,
तसे हे अमिनो ऍसिडचं स्ट्रक्चर आहे. आता हे जर मुबलक प्रमाणात असतील, मला जर का कुठलंही नाव बनवायचंय, मला जर मुबलक प्रमाणात अल्फाबेट्स मिळाले तर ते मी हवं तसं बनवू शकतो. तसंच शरीराला वेगवेगळ्या अमिनो ऍसिड्स पासून वेगवेगळे कार्य ठरलेले, केसांसाठी वेगळे लागणार आहेत, स्किनसाठी वेगळे लागणार आहेत. सो तुम्हाला जर मुबलक प्रमाणात सगळे अमिनो ऍसिड्स अवेलेबल असतील बॉडीमध्ये, तर बॉडी हवं ते करू शकतो. म्हणून मोस्ट इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट म्हणून पाहिलं जातं प्रोटीनकडे. किंबहुना तुम्ही जर बघितलं तर जन्माला आल्यानंतर आपण सर्वात पहिले जर काय घेतो, आईचं दूध हे जगातलं बेस्ट क्वालिटीचं वे प्रोटीन मानलं जातं, म्हणजे बेस्ट क्वालिटीचं, ज्याच्यापासूनच सगळं शरीर बनलेलं आहे. तो हा झाला एक न्यूट्रिएंट. जर हा मुबलक प्रमाणात मिळाला तर तुमचं शरीर जे काय करायचं, म्हणजे केस बनवायच्या काम व्यवस्थित चालणार, स्किनसाठी काम व्यवस्थित चालणार, मसल बिल्डिंग व्यवस्थित चालणार, हेमोग्लोबिन मेंटेन करायचंय, हेम म्हणजे आयन, ग्लोबिन म्हणजे प्रोटीन. आज 75% महिलांचं भारतामध्ये हेमोग्लोबिन नॉर्मल नाही. काय करतात? आयनसाठी गोळ्या घेतात, तात्पुरतं वाढतात. आयन हा मायक्रो आहे, मॅक्रो काय? प्रोटीन. इफ यू करेक्ट युअर मॅक्रोज, मायक्रोज विल गेट करेक्टेड असं म्हटलं जातं. मॅक्रोजवर काम केलं कारण त्याच्यामध्ये हिडन आहे ना, हिडन लेवलला तुम्हाला मायक्रो मिळून जाणार आहे. सो फोकस ऑन बिल्डिंग मॅक्रोज. सो प्रोटीन आहारातून मिळालं, हेमोग्लोबिनचा विषय सॉल्व्ह झाला. प्रोटीन आहारातून मिळालं, मसल. मसल तुमच्यासाठी गोल्ड आहे, गोल्ड. गोल्ड जर आपण म्हणतो ना एवढं महाग चाललंय, एवढं महाग चाललंय, गोल्ड पेक्षा जर काय महाग आहे तर मसल आहे. आणि मला फार वाईट वाटतं की लोक हे मसल गमावतात, स्पेशली वेट लॉस करताना. त्याच्यावर आपण पुढे येऊच. पण मसल मेंटेन करणं गरजेचं आहे, त्यासाठी तेवढ्या प्रमाणात तुम्हाला प्रोटीन, मेंटेनन्स प्रोटीन तुम्हाला देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमचं इम्युनिटीसाठी इम्युनोग्लोबिन, आज सगळेजण म्हणतात की रोगप्रतिकार शक्ती चांगली असेल. आता वेगवेगळे व्हायरस, पुण्यात देखील एक सध्या व्हायरस चालू आहे. तो व्हायरस कुठलाही व्हायरस असू दे, इव्हन कोविड-19 देखील सर्वांना एकसारखा नाही काम करत. ज्याला जसा प्रॉब्लेम आहे, म्हणजे ज्याची इम्युनिटी कमी आहे त्याच्यावर त्याचा इम्पॅक्ट जास्त असतो. सो हे व्हायरस पासून वाचवण्यासाठी तुमची रोगप्रतिकार शक्ती चांगली पाहिजे. इम्युनोग्लोबिन म्हणजे इम्युनो म्हणजे रोगप्रतिकार शक्ती, ग्लोबिन म्हणजे प्रोटीन. सो पुन्हा प्रोटीन चांगलं असेल, रोगप्रतिकार शक्ती चांगली राहणार. सो सांगायचं तात्पर्य काय की तुमच्या आहारामध्ये प्रोटीन जर का व्यवस्थित असेल तर तुमचं बरेचसे गोष्टी सॉल्व्ह होऊन जातात. इव्हन आता आपण म्हणतो डायबिटीज आहे, डायबिटीज आहे, डायबिटीज आहे. ह्या डायबिटीजमध्ये आपल्याला एक वेळ येते की इन्शुलिन डिपेंडंट होतो. हा इन्शुलिन शरीरात बनवण्यासाठी काय लागतं? पुन्हा प्रोटीन लागतं. तर एवढं महत्व फक्त प्रोटीन ह्या एका न्यूट्रिएंटचे. ह्याचे 2 क्लास आहेत. असं नाही की क्लास 2 चुकीचं आहे. क्लास 2 मध्ये आपल्याला न्यूट्रिशनल प्लॅनिंग शिकावं लागतं, न्यूट्रिशनल सायन्स शिकावं लागतं. जसं की ह्या 9 अमिनो ऍसिड्स मध्ये काही अमिनो ऍसिड्स, समजा आपण घेऊ डाळ भात, तर डाळमध्ये काय आहेत, राईसमध्ये काय आहेत, दोन्ही एकत्र खाल्लं की तुम्हाला दोन्ही मधून प्रॉपर अमिनो ऍसिड्स सगळे जेवढे शरीराला हवेत तेवढे मिळतात. कारण स्वतः तुमचं शरीर 11 बनवतंय, असं नाही की आपल्याला बनवत नाही. शरीर सगळं बनवतं, फक्त जिथे कमी पडेल तिथं आपल्याला आहार पण लागतो. आहारासोबत आपल्याला इतर पण गोष्टी लागतात. ज्या गरज पडली एखाद्याच्या डाएटनुसार तर सप्लिमेंटेशनकडे जा. सप्लिमेंटेशन मी म्हणत नाही की चुकीचं आहे, कारण आज खूप लोकांचं त्याच्यावर कुटुंब चालतं, घर चालतं. मी असं बिलकुल म्हणणार नाही सप्लिमेंट घेणं चुकीचं आहे. यू शुड टेक विथ अ राईट ॲडवाईस, प्रॉपर गायडन्समध्ये घ्या. नॉन मेडिकल पर्सन ज्याला नॉलेज नाही त्याच्याकडनं घेण्याऐवजी, नाही तर मग शिका. फार अवघड नाही आहे शिकणं, बेसिक. आता तसेच कार्बोहायड्रेट्समध्ये 2 प्रकार आहेत. वन इज कॉम्प्लेक्स, अनदर इज सिम्पल. कॉम्प्लेक्स आणि सिम्पल फार अवघड नाहीये. ज्याच्यामध्ये फायबर आहे तो कॉम्प्लेक्स आहे, ज्याच्यामध्ये फायबर नाही सिम्पल आहे. आता नावाप्रमाणे असं वाटतं सिम्पल चांगलं आहे, तसं नाहीये. सिम्पल म्हणजे ज्याच्यामध्ये फायबर नाही, तो इमिजिएटली काय करणार आहे, ब्लड शुगर लेवल वाढवणार आहे. मग अशा गोष्टीमध्ये आपल्याला आजार वाढणे, जसं की मैदा आहे, साखर आहे, हे इमिजिएटली, ह्याच्यामध्ये फायबर नाही. बट तेच जर तुम्ही धान्य घेतलं असे की ज्याच्यामध्ये फायबर आहे, जसं की मिलेट्स खाल्ले, तर मिलेट्समध्ये जास्त प्रमाणात फायबर आहे. मिलेट्समध्ये पण खूप प्रकार आहेत. सो इव्हन तुम्ही जर हे थोडं मॅनेजमेंट करू शकला, फ्रुट्समध्ये पण तसंच आहे, थोडं असं मॅनेजमेंट केलं तर कार्बोहायड्रेटचं बद्दल तुमचं व्यवस्थित होऊन जाईल. आणि त्याचं फंक्शन काय की तुम्हाला एनर्जी देणं. सो ते व्यवस्थित मॉडरेटमध्ये खायचे. आणि नंतर आहे फॅट. फॅट हा आपल्याला 9 कॅलरी देतो. प्रोटीन आणि कार्ब दोन्ही 4 कॅलरी देतात 1 ग्रामला. बट फॅट बाबतीत काय 2 प्रकार आहेत, हेल्दी, अनहेल्दी. सो जर तुम्ही हेल्दी फॅट्स खाल्ले आहारामध्ये तर तुम्हाला अनहेल्दी गरजेचे पण नाही, आवडत पण नाही, रिक्वायर्ड पण नाही. आता अनहेल्दी म्हणजे काय आले, सर्व प्रकारचे ऑइल्स आले अनहेल्दीमध्ये. म्हणजे लोक म्हणतात कुठलं तेल चांगलं, मी म्हणतो तेलच नाही खायची गरज आहे. तेल खायचंय तर अगदी कमी प्रमाणात. किती कमी प्रमाणात, तर तुम्हाला शरीराला मुळात तेलाची गरजच नाही, कारण तुम्ही जे खाता ना त्याच्यातून फॅट, भरपूर लोकांना क्लॅरिटी नाहीये. सो आपल्याकडे तेलाचा अतिशय जास्त उपयोग होतो, तुम्हालाही माहिती आहे. तिथे कॅलरी, अनहेल्दी कॅलरी, ओव्हर कॅलरी कन्झम्पन होतं. कॅलरी म्हणजे युनिट आहे, लक्षात घ्या, ज्याच्यावर आपलं शरीर चालतं. म्हणजे जसं पेट्रोलवर गाडी चालते. आता ओव्हर कॅलरीज झाल्या तर काय होतं,
आणि ज्या अनवॉन्टेड असतील, ज्याला आपण म्हणतो एम्प्टी कॅलरीज. एक कॅलरी आहे ज्यातून तुम्हाला न्यूट्रिशन मिळणार आहे, बॉडी युटिलाइज करणार आहे. एक कॅलरी आहे ज्यातून तुम्हाला काही मिळणार नाही, इट विल गेट स्टोर्ड झालं की ते बनतं फॅट, आणि मग फॅट जसा वाढेल तसे आपले आजार वाढतात. तर तुम्हाला प्रयत्न हा करायचा आहे की हे जे फॅट वाढवणाऱ्या कॅलरीज आहेत, आणि लोकांना काय वाटतं की फॅट विल मेक यू फॅट. लोक म्हणतात राईसमध्ये सर्वात कमी फॅट, मग तुम्ही राईस खाऊन वजन का वाढतं? मी असं म्हणत नाही की राईसने वजन वाढतं. तुमचं वजन कशाने वाढू शकतं? जी गोष्ट तुमच्या शरीरात वापरली जात नाही. मग कदाचित प्रोटीननी वजन वाढवू शकतं, जर तुमचं शरीर गरजेपेक्षा जास्त प्रोटीन कंझ्युम करतंय तर. तुमचं वजन फॅटनी वाढू शकतं, पण प्रोटीन मोस्टली आपण इंडियन डेफिसिटमध्ये राहतो. कार्बोहायड्रेट सिलेक्शन चुकतं. फॅटमध्ये अनहेल्दी फॅट्सला जर काढून टाकलं, या तीनच गोष्टींवर काम केलं, आणि चौथं आहे पाणी. पाणी जर योग्य प्रमाणात पिलं तर ऍक्च्युली आपण ओव्हर कन्झम्पशन करतच नाही कॅलरीचं. सो एक बॅलन्स डाएट ह्याला म्हणतात. हे आहे न्यूट्रिशनचं कॉम्प्लेक्स सायन्स. हे मी तुम्हाला आता थोडंसं 5-10 मिनिटात सांगण्याचा प्रयत्न केला, बट ह्याच्यावर आम्ही 12 आठवड्याचं एक डिटेल एक्सप्लेनेशन, डिटेल किचन ट्रान्सफॉर्मेशन करतो. आणि ह्या किचन ट्रान्सफॉर्मेशनमध्ये आमचं मिशनच आहे की प्रत्येक गृहिणी जी घरामध्ये स्वयंपाक करते, तिला जर का हे सायन्स समजलं, आणि मी गृहिणी म्हणणार नाही आता, पुढच्या काळात तर पुरुषांनी देखील स्वयंपाक करावंच लागणार आहे, शिकावंच लागणार आहे. मी माझ्या मुलाला देखील सांगतो, बाबा आता तुला शिकावं लागणार आहे. आमचं कसं बसं झालं, तुमचं होईल माहित नाही. मी आता थोडं थोडं कुकिंगमध्ये इन्व्हॉल्व्ह होण्याचा प्रयत्न करतोय. बट हे माहिती असलं पाहिजे, कारण हे जर माहिती झालं, सिंपल आहे ना, आपल्या बॉडीला काय लागतं, काय योग्य अयोग्य, हे जर आपल्याला माहिती करून जर आपण 100 वर्ष जगू शकतोय विना गोळी विना औषध, ह्याच्यासारखं काय अचिव्हमेंट असू शकते मला सांगा तुम्ही. राईट राईट, व्हेरी ट्रू व्हेरी ट्रू. हे तर एकदमच बरोबर आहे सर. सर, तुम्ही आता सांगत होतात की राईस बद्दल थोडेसे गैरसमज आहे, मिसकॉन्सेप्शन्स आहे. तर मग अजून न्यूट्रिशन बद्दल मी म्हणू की न्यूट्रिशन बद्दल अजून असे काय काय गैरसमज आहे जे सर्वसामान्यांना जे हसतात, अजून हाऊ डू यू डील विथ दॅट? सर्वात पहिली गोष्ट तर काय माहितीये का, हा सर्वात मोठा गैरसमज हा आहे की मला वजन कमी करायचं. ओके. कारण आणि मला वजन कमी करायचंय तरच मला न्यूट्रिशनिस्टकडे जायचंय, बाकी न्यूट्रिशनिस्ट माझ्या काही कामाचं नाही. पहिलं तर न्यूट्रिशनिस्टकडे मी आज 15,000 पेक्षा जास्त कन्सल्टेशन डॉक्युमेंटेड आहेत आपल्याकडं, नावं नंबर सगळं, एवढे कन्सल्टेशन कंप्लीट केलेत. आणि एक प्रश्न मी त्यांना विचारतो, तसे टोटल 25 प्रश्न असतात आपले कन्सल्टेशनमध्ये, बट एक प्रश्न मी त्यांना विचारतो की तुम्ही यापूर्वी न्यूट्रिशनिस्टकडे गेला होतात का? आणि अनफॉर्च्युनेटली 95% पीपल सेज नो. हे दुर्भाग्य आहे खरं तर, की अशी व्यक्ती जी तुम्हाला औषधांमध्ये जाऊच देणार नाही. आपल्याकडे जर वेळेत आलं ना तर आपण त्याला मेडिसिन डिपेंडेंट करतच नाही. आणि सगळ्यांना माहिती आहे की मेडिसिन हा एक ट्रॅप आहे. ट्रॅप म्हणजे इतका भयानक ट्रॅप आहे की सुरुवात होती मेडिसिन, समजा एक बीपीची गोळी सुरू केली छोटीशी, नाही सॉल्व्ह होते, मग तुमचा प्रॉब्लेम करतो, स्टेंट टाकता, सर्जरी झाली, मग फार नाही होते तर बायपास करता. सो यू गेट इन अ ट्रॅप ऑफ अ मेडिसिन, यू गो टू सेकंड लेवल सर्जरी, अँड लास्ट यू एंड ऑन दॅट सगळ्यात महागडा असा बेड असतो तो, जिथे तुम्ही वाट पाहता मरणाची, आणि सगळे तुमचे कमवलेले पैसे सगळे तुमच्या आरोग्यावर जातात. म्हणजे ना, माणूस किती दुर्भाग्य आहे की अशा पद्धतीने जगतोय. तर तुमच्या प्रश्नाकडे येतो की मिथ्स काय. सगळ्यात पहिलं मिथ हे आहे की तुम्हाला वजन कमी करायचंय, आणि त्यातून मोठं मिथ काय की माझं उंचीप्रमाणे इतकं वजन असलं पाहिजे. अच्छा. आणि उंचीप्रमाणे वजन ही संकल्पनाच अर्धवट आहे. म्हणजे ज्याला बीएमआय मध्ये चेक केलं जातं, बरोबर. बीएमआय तुम्हाला जबरदस्ती आजारी पाडणार आहे. हो हो. हा, जबरदस्ती. म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो, कल्पना करा 100 किलोचा व्यक्ती आहे योगेश, कसा असेल 100 किलोचा व्यक्ती, इमॅजिन करा, काय वाटतंय तुम्हाला कसा असेल? फॅटी चबी असेल. फॅटी असेल, चबी असेल. आता मी तुमच्या ऑडियन्सला पण सांगेल, जा आणि जॉन सेना हाईट अँड वेट टाईप करा. बरोबर. 114 किलो आहे. मग आता तुम्ही म्हणाल बीएमआय कॅल्क्युलेटर गुगलवर इझिली फ्रीली अवेलेबल आहे. जा आणि बीएमआय कॅल्क्युलेटर मध्ये जॉन सेनाचं हाईट अँड वेट टाईप करा. तुम्हाला काय लक्षात येईल माहिती का, अरे जॉन सेना तर मग 80 kg पाहिजे, बिलो 80 kg पाहिजे. तुम्ही सांगाल जॉन भाई ये तुम्हारा 34 kg एक्स्ट्रा है, कम करो बीएमआय के हिसाब से. काय, अरे पण ते जॉनने मेहनत केली, एवढा व्यायाम केलाय, एवढं कष्टाने ते वजन मसल बिल्ड केलंय. सो ज्यावेळेस एखादा व्यक्ती म्हणेल की मला वेट लॉस करायचंय, पहिलं त्याने ठरवा की वेट का लॉस करायचंय. खरंच त्याला काही हेल्थ इश्यू आहेत, खरंच त्याचे ब्लड पॅरामीटर्स चुकलेत. कारण एक लाईन मी म्हणतो, गोल्डन स्टेटमेंट म्हणतो याला, फिटनेस कम इन ऑल शेप अँड साइजेस. तुम्ही प्रत्येक आकारात फिट राहू शकता, आणि फिटनेसवर फोकस केलं पाहिजे. सो वजन कमी करणं हे मी म्हणतो ह्याच्यासारखं जगात मोठं मिथ नाही. मग ह्याला धरून मग तुम्ही बीएमआय चेक करा, बीएमआय तुम्हाला मिसगाईड करणार, कारण त्यामुळे लक्षातच येणार नाही तुमचं मसल वेट किती आहे, बोन्स वेट किती आहे, आपल्याला एसेन्शियल असणारं फॅट किती आहे. मी जर तुम्हाला सांगायचं झालं तर मसल वेट आपल्याला कोणालाही कमी करायची गरज नाही, कारण ते आपल्याला पॉस्चर देणार आहे,
ते आपल्याला उलट जेवढं तुमच्याकडे मसल जास्त ना, तुमचा मेटाबॉलिक रेट हाय असतो, तुम्ही जास्त कॅलरीज कन्झ्युम करू शकता, तुम्ही तरुण दिसता. तुमचं बोन्स वेट चांगलं असेल, बोन्सचं वेट म्हणण्यापेक्षा बोन्सची डेन्सिटी असते, घनता, ही जर चांगली असेल, तुमचं पॉस्चर चांगलं राहील, तुम्हाला जॉईंट रिलेटेड प्रॉब्लेम येणार नाहीत भविष्यात. इव्हन मसल जर चांगला असेल तर जॉईंटवर लोड पण येणार नाही जास्त. आणि जी लोक हे वेट लॉस करतात ना, त्यांना नक्कीच नंतर गुडघे दुखी, कंबर दुखी, पॉस्चर एकदम म्हणजे फार चेहऱ्यावरचा ग्लो निघून जाणे. आणि कोणीतरी सांगतं यांना, मुळात मी तर तुम्हाला सांगतो, काहीही झालं, तुम्ही फक्त एका वर्षात 10%च वजन कमी करायचं असतं. 10%च. आणि हेच सायंटिफिकली करेक्ट आहे. तुम्हाला जास्त कमी करायचंय, परत पुढच्या वर्षी. कारण जी लोक फास्ट कमी करतात ना, ते रिप्लेस करतात. रिप्लेस मतलब वो क्या करते मालूम है क्या, अपना अच्छा वाला मसल दे देते और उसके बदले में बाद में फॅट जमा करते. टू बॅड. तो हे खूप मोठं मिथ आहे. मग असे अजून खूप मिथ्स आहेत, ज्यावर मी ऍक्च्युली माझ्या पुस्तकामध्ये वेगवेगळे 28 प्रकारचे मिथ्स ब्रेक केलेले आहेत. ज्याच्यामध्ये मी सांगेल की अंड खाणं, पूर्ण अंड खाणं गरजेचं आहे, पण लोक पिवळं काढून टाकतात. मग लोक लेबलमध्ये वाचतात, लेबलमध्ये खूप साऱ्या मिथ्स मध्ये जातात, की लेबलवर लिहिलं असतं कोलेस्ट्रॉल फ्री. एक खूप चांगला ब्रँड घडला मार्केटमध्ये, त्यांनी फक्त तेलावर एवढंच लिहिलं, आमच्या तेलात कोलेस्ट्रॉल नाही. बरं, आता लोकांनी काय केलं, 100 रुपये लिटर, त्या काळामध्ये 100 रुपये लिटरचं तेल बंद केलं, 150 रुपये लिटरचं तेल सुरू केलं. बट कोणी जाऊन आपलं 100 रुपये लिटरवालं पलटी करून बघितलं नाही की हे पण कोलेस्ट्रॉल फ्री होतं. मुळात ते तेल बनवणाऱ्या कंपनीलाही माहित नव्हतं की अरे इसमें कोलेस्ट्रॉल नाही. आणि अजून हे मिथ भरपूर, म्हणजे अजूनही 70% भारतीय लोकांना हे मिथ आहे की, मलाही माहित नाही तुम्हाला माहिती आहे का नाही, पण लोकांना असं वाटतं की तेलामधून कोलेस्ट्रॉल मिळतं. तुमचं काय मत आहे याच्याबद्दल? नाही, सेम की जास्त तेल नाही खायला पाहिजे, या तेलामध्ये कोलेस्ट्रॉल असतेच असते. या आता मी ऑइल तुम्हाला फ्री कॉन्सेप्ट निघालेला आहे की ऑइल फ्री खायचं, या अजून जितकं कमी करू ऑइल फ्री खा तुम्ही, पण त्याचा पर्पज नॉट इट्स अबाउट कोलेस्ट्रॉल. हे मी तुम्हाला सांगतो, कारण सांगतो, कोलेस्ट्रॉल आहे ना, कोलेस्ट्रॉल हा लिव्हर बनवतो, आणि कुठल्याही वनस्पतीमध्ये लिव्हर नाहीये. सो जेवढे प्लांट बेस्ड प्रोडक्ट आहेत ह्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल नाहीच आहे. नंबर 1 थिंग. तर मला सांगा, तुमच्या शरीरामध्ये तुम्ही जे तेल कन्झ्युम करताय, हे प्लांट पासून येतंय का अॅनिमल पासून येतंय? नाही, ते तर मिक्स असते, सोयाबीन पासून सगळं म्हणजे प्लांट्स आहेत ना, अॅनिमल पासून आहे का? मग कोलेस्ट्रॉल येणार कुठून? सो तुमच्या कुठल्याच तेलात कोलेस्ट्रॉल नाही, हे खूप मोठं मिथ आहे. त्यासाठी लोक काय करतात, तेल बदलतात. पहिलं मिथ हे. दुसरं, तुम्हाला कोलेस्ट्रॉल गरजेचं आहे ना. आजपासून 40 वर्ष मागं कोलेस्ट्रॉलची लेवल होती 350 नॉर्मल, मग हळूहळू 300, मला अजूनही आठवत आहे 10 वर्षापूर्वी 250 पण ठीक होतं, आता 200च्या खाली आणलं. हे ठरवून स्कॅम केलंय आपल्याबद्दल की आपण गोळ्यांवर कसं डिपेंड राहू. आणि मुळात कोलेस्ट्रॉल हा तुमचा इतका महत्वाचा हॉर्मोन आहे, इतकी कामं करतो. सगळ्यात महत्वाचं, आज जे इनफर्टिलिटीचे केसेस वाढत चाललेत त्याचं कारण आहे कोलेस्ट्रॉल कमी असणं, कारण कोलेस्ट्रॉलच तुमचं प्रिकर्सर आहे सेक्स हॉर्मोन्सचा. तो कोलेस्ट्रॉल जर कमी असेल तर तुम्हाला खूप चॅलेंजेस येतील. आणि लोक काय करतात, कोलेस्ट्रॉल वाढलं की घाबरतात. ऍक्च्युली त्या रिपोर्टमध्ये ट्रायग्लिसराइड्स वाढलं तर घाबरायला हवं, पण ट्रायग्लिसराइड्स बद्दल आपण बोलत नाही. सो म्हणजे कुठे मिथ कुठे नाहीत, मिथ तर भरपूर आहेत. म्हणजे कोलेस्ट्रॉल क्लॅरिटी म्हणून खूप चांगलं पॉप्युलर बुक आहे, ते जर तुम्ही वाचलं तर तुम्ही काय म्हणाल माहिती का, मला कोलेस्ट्रॉल वाढवायचं, मला कोलेस्ट्रॉल वाढवायचं. अँड गंमत अशी आहे की तुम्ही कोलेस्ट्रॉल वाढवूच शकत नाही. का? तुम्ही जे काही फूड मधून खाता, ज्याला आपण डायटरी कोलेस्ट्रॉल म्हणतो, आणि मोस्टली तो अॅनिमल प्रोडक्ट्स थ्रू जाणार आहे. जसं घी मध्ये खूप चांगलं कोलेस्ट्रॉल आहे, पनीर मध्ये चांगलं कोलेस्ट्रॉल आहे, एग्स मध्ये चांगलं कोलेस्ट्रॉल आहे. पण जर तुम्ही पूर्ण अंड खाल्लं तर तो किंवा तुम्ही चिकन खा, फिश खा, त्यातून तुम्हाला कोलेस्ट्रॉल मिळणार आहे, जे काय तुम्हाला तुमच्या याच्यानुसार, कल्चरनुसार जे चालेल ते. बट कोलेस्ट्रॉल तुम्ही कितीही खा, तुमचं शरीर फक्त 25% डायटरी कोलेस्ट्रॉल घेणार आहे. 75% तर तुमचं शरीर स्वतःच बनवतं कोलेस्ट्रॉल. तसं जर नसतं तर जे लोक ह्यातलं काहीच खात नाही त्यांच्या शरीरात कोलेस्ट्रॉल आलं कुठून? म्हणजे डायटरी कोलेस्ट्रॉलचा बॉडीच्या कोलेस्ट्रॉलशी काही संबंध नसताना लोक कोलेस्ट्रॉलला घाबरतात. वजन कमी करण्याचं काही संबंध नसताना लोक अनावश्यकरित्या वजन कमी करतात. म्हणजे असे इतके मिथ्स आहेत की मग इट्स एंडलेस. लेबलमध्ये म्हणजे लोक काय म्हणतात की नाही, शुगर मैं अभी चाय पीऊंगा ना, तो चाय में शक्कर नहीं डालूंगा, अभी आज के बाद में गुड़ डालूंगा. राईट शुगर तुम्ही ऐकलं असला तर. आणि गुळाला खूप हेल्दी केलं जातं. ऍक्च्युली पाहायला गेलं, शरीरासाठी तुम्ही साखर खा, गुळ खा, मध खा, एकच आहे. काहीही खाल्लं तर मध ओरिजिनल मिळत नाही आपल्याला, मध त्यातल्या त्यात बेटर ऑप्शन आहे. बट साखर आणि गुळमध्ये जर कम्पेअर करायचं झालं तर कम्पेअर करण्यासाठी सायंटिस्ट लोकांनी, आणि मी जे तुम्हाला सांगतोय ना हे माझ्या मनाचं काही नाहीये, हे सगळं डॉक्टर रिसर्च आहे, सायंटिस्ट रिसर्च आहे, तुम्ही हे क्रॉस व्हेरीफाय करू शकता. पण
आपण कदाचित अशा व्यक्तीकडे जात नाही जो ह्या सर्व माहितीला अपडेट करून तुम्हाला गाईड करणार आहे. दॅट इज माय कन्सर्न. सो म्हणून आजपर्यंत आपल्याकडे मोर देन 50+ डॉक्टर्स हॅव लर्न न्यूट्रिशन फ्रॉम अस. व्हेरी गुड. हा. सो शुगर बद्दल मी तुम्हाला सांगेल आणि तुम्ही गुगल करू शकता, आणि गुगल करून इथे कमेंट बॉक्समध्ये मी सांगेल तुमच्या ऑडियन्सनी कमेंट करा की जाऊन जॅगरीचा ग्लायसेमिक इंडेक्स किती आहे चेक करा. इट इज हायर दॅन शुगर. सो म्हणजे जितक्या फास्ट तुम्हाला इन्शुलिन शुगर घेतल्यावर लागणार आहे त्याच्यापेक्षा फास्ट तुम्हाला जॅगरी घेतल्यावर लागणार आहे. आणि अननोईंगली यू विल कन्झ्युम शुगर 1 स्पून, बट जॅगरी यू कॅन कन्झ्युम 2 स्पून. 2 चमचे तुम्ही, आणि तुम्ही ह्या भ्रममध्ये आहात की नाही आता मी गोळ खातोय, मी हेल्दी खातोय. गुळ पण हेल्दी आहे, पण कुणासाठी? ज्याला डायबिटीज नाही त्याच्यासाठी. तुम्हाला जर ऑलरेडी डायबिटीज आहे म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये शुगर मेटाबॉलाइज होत नाहीये कुठल्याही मार्गाने, कारण फूड कधीच चुकीचं नसतं बघा. अजून एक खूप मोठं मिथ मी तुम्हाला इथं डिबंक करू इच्छितो, की एका अशा मिथमध्ये लोक जगतात ना की हे फूड चांगलं, हे फूड वाईट. मी नेहमी सांगतो कुठलंच फूड वाईट नाहीये, कुठलंच फूड 100%. ऑलवेज वी हॅव टू मूव्ह टू बेटर ऑप्शन. आता मी तुम्हालाच प्रश्न विचारतो, तुमच्यासमोर 2 पर्याय आहेत, ब्रेड अँड बिस्किट. व्हॉट यू विल चूज ॲज अ बेटर ऑप्शन? 2च आहेत. काय चूज कराल? ब्रेड. व्हाय यू चूज ब्रेड? कारण तुमचं लगेच माइंडमध्ये काय आलं, ब्रेड इज मोर फ्रेशर दॅन बिस्किट. ओके, येस येस, दॅट इज ऑल्सो करेक्ट ना. म्हणजे ब्रेडमध्ये कमी प्रिझर्वेटिव्ह आहे, ब्रेडमध्ये कमी गोष्टी आहेत, ब्रेड कदाचित लवकर खराब होतं. आणि हे कायम लक्षात ठेवा, ज्या ज्या गोष्टींची एक्सपायरी जास्त आहे तशा गोष्टी खाऊ नका, आपली एक्सपायरी लवकर येईल. ओके. हा. उलट ज्याचं शेल्फ लाईफ कमी आहे अशा गोष्टी थोडंसं बघायला गेलं तर त्या कदाचित, म्हणजे प्रत्येक ठिकाणी हे लागू होईल असं नाही, पण बऱ्याच ठिकाणी आपल्याला याचा फायदा होतो. सो ब्रेड इज बेटर बिकॉज प्रिझर्वेटिव्ह कमी आहे. ब्रेड इज बेटर बिकॉज त्याच्यामध्ये बिस्किटच्या कम्पॅरेटिव्हली कदाचित ऑइल्स, कदाचित इतर गोष्टी ह्या नाहीयेत, म्हणजे म्हणून ब्रेड निवडला. आता ब्रेड आणि चपाती म्हटलं तर काय निवडाल सर? डेफिनेटली चपाती. चपाती आणि भाकरी काय निवडाल? भाकरी. भाकरी आणि नाचणीची भाकरी काय निवडाल? ओके, नाव यू हे आहे तर तेच हे आहे, न्यूट्रिशन्स व्हॅल्यू वाढतात प्रत्येक. तुम्ही लक्षात घ्या, फूड मध्ये चुकीचं काहीच नाही. यू विल गेट एनर्जी फ्रॉम दॅट बिस्किट ऑल्सो, यू विल गेट एनर्जी फ्रॉम. आता एक व्यक्ती तिथं बॉर्डरवर जाऊन फाईट करतोय, ही कांट कॅरी दॅट फ्रेश फूड, ही हॅव टू टेक दॅट बिस्किट्स. तो घेऊनच जावं लागेल, त्याला एनर्जीच नाही मिळणार. सो ऍट दॅट एनर्जी, म्हणजे इट इज ऑल अबाउट युअर एनर्जी सिस्टम, किस पे तुम्हारा एनर्जी कैसे काम करताय. सो तुमची एनर्जी सिस्टम कधीच त्या बिस्किटवर पण चांगलं परफॉर्म करेल त्या सिच्युएशन मध्ये. सो फूड कधीच चुकीचं नसतं. लोक फूडला ना असं असतं तसं असतं, फूड तुमच्या एनर्जी सिस्टमला कसं कनेक्ट करते आणि तुमचं गोल काय त्याच्याशी. मैदान म्हणून मूवी मी पाहिला मागच्या महिन्यात. सो मैदानमध्ये ती जी म्हणजे मला मैदान नंतर कळलं की फुटबॉलची इंडियाची टीम पण होती आणि एशियन मध्ये जाऊन गोल्ड मिळवलं. पण त्यामध्ये एक कॅरेक्टर दाखवलंय, ही स्टेज इन स्लम एरिया, आणि अजय देवगण जो कोच असतो तो जेव्हा जाऊन सिलेक्ट करतो त्याला, तर तो एवढंच म्हणतो की मी चाय बिस्किट पे पूरा दिन फुटबॉल खेळ शकतो. व्हाय इज स्पीकिंग इन दॅट वे? आपण पाहिले मजदूर लोक कुठं काय असतं, त्यांचे ऍप्स निघतात. तुम्ही कितीतरी मजदूर लोकांना पहा, ऍप्स दिसतात क्लिअर. ऍक्च्युली ऍप्स बनवावं लागत, ऍप्स असतात, फॅट कमी करावं लागतं, ते दिसतात. सो तुम्ही जर का लॉजिकली गोष्टींकडे पाहाल ना तर बरेचसे मिथ ऑटोमॅटिकली डिबंक होतात. आपण लॉजिक लावणं विसरलं. आपण काय झालं, आपण मार्केटिंग आणि पब्लिसिटीमध्ये अडकत चाललं. आपल्याला मार्केटिंग करून दिलं जातं, इसमें कोलेस्ट्रॉल नहीं. भाई इसमें कोलेस्ट्रॉल नहीं, इसका मतलब ये नहीं कि ये जाके तेरे बॉडी में कोलेस्ट्रॉल नहीं बनाएगा. इसमें फैट नहीं है, इसका मतलब ये नहीं है कि ये खाने के बाद तेरा फॅट नाही बढेगा. उलट तुम्ही फॅट वाला खाल ना ते मेटर आहे. आणि ही इतकी मोठी इंडस्ट्री आहे की लो फॅट पनीर, लो फॅट ये, लो फॅट ये, लो. उलट फॅट गिव्स यू लो GI. फॅट वालं खाल्ल्यानंतर काय, पण कुठलं फॅट? हेल्दी फॅट. याचा आपल्याला काय सांगितलं होतं, बदाम फॅट नाही करत, काजू फॅट करतं. आपल्याला असं सांगितलं होतं. मग आपण काय करतो, बदाम नाही, काजू नाही खात, बदाम खातो. आता तुम्ही जाऊन त्यांचं न्यूट्रिशनल व्हॅल्यू, मी पुन्हा तुमच्या ऑडियन्सला सांगेल, काजू बदाम काय आहे ह्याचं कमेंटमध्ये जाऊन टाका. काजूचं किती फॅट पर्सेंटेज आहे, बदामचं किती आहे, कम्पेअर करून टाका. तुम्हाला लक्षात येईल की ज्याच्यामध्ये फॅट पर्सेंटेज जास्त आहे तो ऍक्च्युली बघायला गेलं तर बदाम आहे. आणि आपला काजू उगाच बदनाम झाला. काजू जवळ भेटतो आपल्याला, उलट इथला आहे बदाम. वहां से बेचारा प्लेन में बैठ के कैलिफोर्निया से आपको मिलने आता है और हम यहाँ का फ्रेश काजू भूल गए. अंदर वो काजू में कोलेस्ट्रॉल आहे. अरे कोलेस्ट्रॉल तो आहेच नाही प्लांट मध्ये कुठलंही, म्हणजे तुम्ही काजू खायचं का? बिंदास. उलट तुम्ही जेव्हा न्यूट्रिशन, एक कायम लक्षात ठेवा, युअर बॉडी इज ऑलवेज क्रेविंग फॉर न्यूट्रिशन. म्हणजे न्यूट्रिशन मिळालं ना तर अनावश्यक उलट आपण हे असं भरत राहतो ना, हे झालं की हे का, हे झालं की हे का. म्हणजे मी एक सिंपल प्रश्न विचारतो तुम्हाला, एक जे रिअल फूड आहे ना ते जास्त जाणारच नाही. समजा पनीर घेऊ,
तुम्ही एका वेळी पावशेर पनीर खा बरं, नाही जात पावशेर सुद्धा, 150-200 ग्राम मस्तपैकी त्या पनीरला तुम्ही तुम्हाला ज्या फॉर्म मध्ये खायचंय खा, त्याला रोस्ट करून खा, टिक्का बनवून खा, तुम्हाला थोडंसं त्याला मॅरिनेट करून खा आणि फक्त पनीर खा, थोड्या भाज्या ऍड करून खा, फक्त पनीर. 250 ग्राम सुद्धा पनीर तुम्हाला एका वेळी खायला, आणि म्हणजे असं वाटेल हा बाद झालं. ज्याला अंडी चालतात 3-4 अंडी खाऊन दाखवा बरं एका वेळी. रिअल फूड तुम्हाला जास्त जातच नाही, बट तुम्ही त्याच जागी तुम्ही पाव खायला बसता, काही लोक 6-6 पाव खातात, तुम्ही समोसे खायला बसता 3-4 समोसे खातात. आता कॅलरी वाईज चेक करा बरं काय जास्त गेलं. बरं कॅलरी 1-2 मिनिटं बाजूला राहू दे, याचं न्यूट्रिशन व्हॅल्यू काढा की शरीराला जाऊन कुठली गोष्ट काय देणार आहे. पनीर तुम्हाला एवढं काही न्यूट्रिशन देणार आहे, एग्स तुम्हाला एवढं काही न्यूट्रिशन देणार आहे. छोले घ्या, छोले बॉईल करा, त्याच्यामध्ये फक्त तुम्ही थोडं टोमॅटो वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सॅलड वगैरे कट करून टाका. आमची तरी खूप चांगली रेसिपी आहे, चिकपीस पोमोग्रेनेट सॅलड, ठीक आहे, तुम्ही ती खाऊन बघा. तुम्हाला जास्त जाणारच नाही सर. रिअल फूड वी कांट ईट मोर, वी आर नॉट, बिकॉज न्यूट्रिशन पाहिजे शरीराला, ते थोडं खाल्लं मिळालं ओके. फेक फूड आपण जास्त खातोय. तुम्ही नुसती साखर खाऊन दाखवा बरं, किती खाल, 1 चमचे, 2 चमचे, 4 चमचे, 5, पण तीच साखर तुम्हाला 1 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून द्या, तुम्ही पावशेर खाऊन निघाल. तीच साखर तुम्हाला आईस्क्रीम मध्ये टाकून द्या, अर्धा किलो साखर खाऊन निघाल तुम्ही. रिअल फूड यू कांट ईट मोर, हे माझं म्हणणं आहे. सो फोकस ऑन इटिंग रिअल फूड, हे खूप मोठं मिथ आहे. एवढंच मला, असे खूप आहे. आता तुम्ही, माझा एकदम हॉट टॉपिक आहे म्हणून मी थोडं जास्त बोललो ह्या प्रश्नावर. नाही सर, तुम्ही डिटेलमध्ये सांगितलं. अजून एक मिथ बद्दल मी विचारू इच्छितो, की आजकाल अजून एक निघालेलं आहे की लोक बोलतात की आटा और मैदा मैदा बिलकुल खायचा नाही, मैदा इट्स बॅड. तो याच्यामधलं सर काय, की नाही मैदा पण खायचा, या पुष्कळदा असं म्हणतात की जे फास्ट फूड आहे ते मैदा बेस्ड आहे म्हणून ते खराब आहे. तर सर हा पण एक मिथ आहे का? अजून आटा आणि मैदाचं काय कंपॅरिझन आहे सर? पहिलं तर बघा, आटा मैदा, मी तुम्हाला सांगितलं कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आणि बेटर ऑप्शन. सो कॉम्प्लेक्स कशामध्ये आहे, फायबर जास्त आहे, तर मैदा पेक्षा फायबर आट्यामध्ये जास्त आहे. सो आटा निवडा. पण आट्यामध्ये एक गोष्ट प्रॉब्लेम काय, इट इज हॅव्हिंग ग्लुटेन. सो बेटर ऑप्शन काय, मी तुम्हाला सांगितलं भाकरी. सो भाकरी निवडा. बट फास्ट फूड आहे ना, फास्ट फूड हे कन्व्हिनियंट फूड झालेलं आहे. आणि पुन्हा तेच आहे की तुमचं न्यूट्रिशनल प्लॅनिंगच तुम्ही नाही करून घेतलं ना कुणाकडे जाऊन. आपण फायनान्शियल प्लॅनिंग करतो, आपण वेगळं प्लॅनिंग करतो, न्यूट्रिशनल प्लॅनिंग का नाही करत? तुम्हाला वाटतं ना, तुम्ही आज एवढं फायनान्शियल प्लॅनिंग करता का करता, की तुमच्या म्हातारपणी तुम्हाला पैसे असावेत, बरोबर, पण त्याच म्हातारपणी तुमचे पैसे सर्वात जास्त ज्या आरोग्यावर खर्च होऊ शकतात ते टाळण्यासाठी त्या फायनान्शियल प्लॅनिंगच्या अगोदर तुम्ही न्यूट्रिशनल प्लॅनिंग करायला हवं. तुम्ही हेल्थ इन्शुरन्स काढला, का काढला, की हेल्थ इन्शुरन्स काढल्यामुळे मला काही झालं तर हे पैसे कामाला येतील. अरे पण तुला काही झालं तर ते हेल्थ इन्शुरन्सचे पैसे कामाला येतील, पण तू कामावरच जाऊ शकणार नाही ना, तुझं कामच नाही करू शकणार ना तू. काल मी एका व्यक्तीशी बोललो, वय मला वाटतं हिज बर्थ डेट 1992चा आहे. आता एक्झॅक्टली मला डेट ऑफ बर्थ नाही आठवत, पण 92, म्हणजे तुम्ही बघा काय 34 काहीतरी एज असेल, 33-34. या व्यक्तीला 3 टाइम बीपीची गोळी चालू आहे. हे वय 3 टाइम बीपीची गोळी घेण्याचं. अँड नाव ही इज हॅव्हिंग सो मच अँझायटी इश्यूज. नाव ही इज टेकिंग पिल्स फॉर अँझायटी. ही इज नॉट हॅव्हिंग, म्हणजे कन्सिव्ह नाही करू शकत त्याची वाईफ. सो बघा ना काय आहे, म्हणजे काय चाललंय. सो तुम्ही जे मैदानी हे म्हणताय फास्ट फूड, हे फास्ट फूड आपल्याला इकडे घेऊन चाललंय. कारण आपण फक्त पोट भरतोय, पण फक्त पोट भरायचंय का न्यूट्रिशन द्यायचंय? पण कधीतरी बाबा कम्फर्ट आहे, भूक लागते, बट तुम्हाला इथे ऑप्शन्स एज्युकेट करावं लागेल स्वतःला. सो मैदा हा कुठल्याही अँगलने मी त्याला म्हणणार नाही की चांगला आहे. आता तुम्हाला तो कधीतरी बाबा तुम्ही फन फूड म्हणून खाताय, मी फास्ट फूड नाही म्हणणार याला, फन फूड. मला एक मजेसाठी खायचंय बाबा, आज मला समोसा खायची क्रेविंग्स आहे, मजेसाठी खायचंय. मुळात ते क्रेविंग्स बिविंग्स आहे ना, कुछ नहीं होता. आज जब आप रियल फूड खाते हो ना, आपका क्रेविंग्स आता ही नहीं. इट इज अगेन रिलेशन विथ युअर फूड. त्याच्यावर आपण पुढे बोलूयात की कसं रिलेशन आपण डेव्हलप करू शकतो. सो मिथ नाहीये, ही रियालिटी आहे की नाहीच खायला हवा. आणि ऑलवेज गो फॉर अन बेटर ऑप्शन. बेटर ऑप्शन जर तुम्ही म्हणाल तर मग सगळ्यात टॉपला काय येतं, मिलेट्स. सो गो फॉर मिलेट्स. आता पिझ्झा म्हणतो, आमच्याकडे मी इथे सांगेल, आमचं जे ऍप आहे त्याच्यामध्ये ही फ्रीमध्ये रेसिपी अवेलेबल आहे, मूंगलेट पिझ्झा. मूंगलेट पिझ्झा तुम्ही घरात बनवा, तुम्हाला बाकीचा पिझ्झा तुम्ही खाणारच नाही. बेसच मूंगचा आहे ना, सगळ्यात टॉप. मिलेट पेक्षा पण पुढे का, प्रोटीन व्हॅल्यू जास्त मिळणार तुम्हाला, आणि टेस्ट एकदम भारी. टेस्ट बद्दल पण मी तुम्हाला ऍड्रेस करेल, कारण टेस्ट एक खूप मोठं मिथ आहे. आता मीच तुम्हाला विचारेल, आपल्याला टेस्ट म्हटलं जातं ना, लोकांना काय शिकवलं जातं, नाही टेस्टी पाहिजे. लोक काय म्हणतात, मैं सब कुछ करूंगा. आणि इव्हन डायलॉग काय असतात, दुनिया में एक बार आए हो, पूरा अच्छे से जी लो. काय, एक ही बार जिंदगी मिली है, सब कुछ खाओ, मजा कर लो, टेस्टी खाओ. टेस्ट म्हणजे काय, टेस्टची डेफिनेशन काय? चव म्हणतो आपण त्याला. आयुर्वेदामध्ये 6 चवी सांगितलेल्या आहेत.
तुम्हाला पण माहित असतील. कुठले कुठले चवी आहेत सर? आंबट, तिखट, गोड, खारट, तुरट, अजून एक कुठले तरी मी मिस करतोय. टोटल 6 चवी आहेत. ठीक आहे. सो ह्या चवी ज्या आहेत ह्याला चव म्हणतात ना. तुम्हाला जी टेस्ट दिली आहे ना, ते तुमच्या डोक्यात जी टेस्ट टाकली ही टेस्ट नाहीये. फूड सायंटिस्टने काम केलंय की कसं तुम्ही जास्त फूड खाल, कसं तुम्ही ओव्हर कॅलरी कन्झम्पशन कराल, कसं तुम्ही लवकर आजारी पडाल. आणि ती टेस्ट किंवा त्यांचा सेल कसा वाढेल, ती टेस्ट म्हणजे काहीच नाही त्याच्यामध्ये 3च गोष्टी येतात. ऑइल म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं अनहेल्दी फॅट, शुगरचे 80 प्रकार येतात, 80 पेक्षा जास्त. आणि आज मी बोलतो तर अजून नवीन 4-5 आलेले असतील. त्याचबरोबर मीठ, वेगवेगळ्या प्रकारचं मीठ, जसं की MSG, मोनोसोडियम ग्लुटामेट, अजिनोमोटो म्हणतात त्याला. हे टाकलं की टेस्ट, इव्हन टेस्टिंग पावडर म्हणून असतं, भरपूर साऱ्या रेस्टॉरंटमध्ये पण हे वापरलं जातं. आणि इट्स नंबर 1 रिझन बिहाइंड कॅन्सर पण म्हटलं जातं. तुम्हाला पोटाचा कॅन्सर होऊ शकतो, आतड्यांचा कॅन्सर होऊ शकतो. तर ह्याला तुम्ही टेस्ट म्हणताय की याच्यामध्ये अजिनोमोटो टाकलं, याच्यामध्ये मग साखर टाकली, याच्यामध्ये तेल जास्त टाकलं, आणि ते पण एकदम हलक्या लेवलचं, हलक्या खराब लेवलचं तेल. जेवढं खराब तेल तुम्ही टाकाल तेवढी टेस्ट वाढणार, जेवढं खराब फॅट वापरणार तेवढी टेस्ट वाढणार. ह्याला तुम्ही टेस्ट म्हणता. ऍक्च्युली ही टेस्ट नाहीये सर, हे सप्रेस करताय हर चीज को. म्हणजे एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. कारलं कडू आहे, कारले तुम्हाला खायला सांगितलं, तुम्ही कारल्याचा रस प्यायला सांगितलं, तुम्ही काय म्हणाल? नाही जमणार. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. कारल्याची भाजी सांगितली करायला, तर काही लोक भाजी खातात. का खातात? कारण ती भाजी थोडंसं तेल टाकलं, थोडंसं मीठ टाकलं, थोडंसं मसाला टाकला, काही लोक गुळ पण वापरतात, तर थोडी भाजी बरी झाली. त्याच कारल्याची भजी खायला सांगा बरं. जो नाही खाणार ना त्याला कळणार पण, अच्छा भजा ये करेले से बनाता क्या? करेला चिप्स भी बिकता है मार्केट में आज की डेट में, आणि लोक हेल्दी म्हणून खातात. हे शोकांतिक आहे. करेला भाई, वो करेला का कुछ रहा ही नहीं है, उसके ऊपर क्या डाला आपने? शुगर डाला, सॉल्ट डाला और तेल डाला. तो शुगर, सॉल्ट एंड ऑयल हैज पावर टू सप्रेस योर ओरिजिनल टेस्ट. तो तुम जो खा रहे हो वो टेस्ट नहीं है, इट इज ओनली शुगर, सॉल्ट एंड ऑयल. तुम्हाला रिअल टेस्ट घ्यायचे ना, रिअल फूड खा ना. रिअल फूड हॅज रिअल टेस्ट. सो फोकस ऑन दॅट रिअल टेस्ट. ओके सर. मुव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. तुम्ही वेगळ्या प्रकारचे पर्सनलाइज कन्सल्टेशन पण तुम्ही करता, तर काय काय कन्सल्टेशन तुम्ही देता? अजून ते पर्सनलाइज कन्सल्टेशन देताना कसे तुम्ही गाईड करता सर? याच्याबद्दल थोडंसं डिटेलमध्ये सांगा. येस सर, येस सर. सो पर्सनलाइज कन्सल्टेशन का गरजेचं आहे पहिलं लक्षात घ्या. हे अशा लोकांसाठी आहे ज्यांना काहीतरी आजार आहेत, काहीतरी मेडिसिन डिपेंडंट लाईफ झाले, किंवा काहीतरी स्पेशल गोल आहे त्यांचं. जरूर नाही की आजार आहेत. जसं की आता एखाद्याला स्पोर्ट्समध्ये परफॉर्म करायचं आहे, तर त्याची रिक्वायरमेंट वेगळी. एखादा व्यक्ती असा आहे की तो त्याच्या कंपनीच्या इतक्या महत्वाच्या ठिकाणी आहे की त्याला दिवसभरात 16 तास काम करायचंय, भले त्याला कुठलाही आजार नाही, पण त्याची प्रोडक्टिव्हिटी खूप जास्त अपेक्षित आहे. नॉर्मल माणसासारखं राहून नाही चालणार त्याला. कारण मी नेहमी म्हणतो की तुमची प्रोडक्टिव्हिटी ही डिपेंड आहे तुमच्या फूडवर. जर तुमचं फूड राईट असेल ना, तुमच्या प्रोडक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला इम्पॅक्ट दिसणार म्हणजे दिसणार. आणि जेवढे टॉपचे लिडर्स आहेत ना, they are very conscious about what they eat, because it is not affecting your only health, it is also affecting your mind. म्हणजे तुमचं फूड हा तुमच्या माइंडवर पण इम्पॅक्ट करतोय. सो पर्सनलाइज मध्ये आम्ही हे पाहतो की त्याचं पर्सनल नेमकं गोल काय, हेल्थ गोल काय. सो मग त्यानुसार त्याचं कल्चर काय, त्याला काय चालतं, काय नाही चालत, त्याचे फूड प्रेफरन्सेस आधीपासून काय होते, आधीपासून तो काय खात आला होता, मग त्यानुसार मग हळूहळू त्यांना काही गोष्टी इंट्रोड्यूस करणं, त्याच्यामध्ये बेटर ऑप्शन्सकडे घेऊन जाणं. म्हणजे बऱ्याचला असं नाही की आपण त्याचं सगळं बंद करायला सांगतो, खूप रेस्ट्रिक्शन सांगतो. म्हणून आपल्या पुस्तकाचं नाव पण आहे ना, भरपूर खा, टेस्टी. आणि टेस्टी म्हणजे हे ओरिजिनल टेस्ट. आणि तुम्ही आमचेवालं टेस्टी खायला चालू केलं ना सर, तुम्हाला ते टेस्टी लागणार पण नाही, गरज पण नाही वाटणार. हे सगळं खाऊन 100 वर्ष औषधमुक्त जगायचंय आपल्याला, निरोगी जगायचंय. हे जे जगायचंय हे करण्यासाठीच पर्सनल कन्सल्टेशन आपण व्यक्ती टू व्यक्ती त्याचा सगळा अभ्यास करून डिझाईन करतो. म्हणून हे तसं बघायला गेलं तर व्यक्ती आणि एक्झाम्पल नुसार त्याचं डिटेलिंग होईल. सो आणि मीच करतो असं नाही, आज भरपूर सारे न्यूट्रिशनिस्ट आहेत त्यांना शिकवलंच हे जातं. सो मी असं म्हणत नाही की प्रत्येकाने उठा आणि प्रमोद सरांकडे, गरज नाही. तुमच्या जवळच्या पण न्यूट्रिशनिस्टकडे जा. हा पॉडकास्ट हा अख्ख्या न्यूट्रिशनिस्ट कम्युनिटीसाठी मी करतो की न्यूट्रिशनिस्ट कम्युनिटीकडे तुम्ही जा, जसं जमेल तसं जा. आणि आजकाल तर बरेचसे ऑनलाईन पण अवेलेबल आहेत. वी प्रोव्हाइड सर्व्हिसेस एंटायर पॅन इंडिया. काही आमच्याकडे तर परदेशातले पण मराठी बोलणारे क्लायंट्स आहेत. आम्ही थोडं मराठी फोकस जास्त ठेवलंय. असं नाही की हिंदीवाला क्राऊड नाहीये, बट आम्ही भरपूर सारे व्हिडिओज मराठीमध्ये शूट केल्यात गायडन्ससाठी, रेसिपीज मराठीमध्ये लिहिल्यात, पुस्तक मराठीमध्ये लिहिले. सो कारण की प्रत्येक व्यक्तीपर्यंत हे पोहोचवायचं होतं, त्यामुळे आम्ही ठरवून मराठीमध्ये शिफ्ट झालो. बट वी हेल्प
असं नाही की हिंदीवाल्यांना आपण हेल्प करत नाही, बट मेजर क्लायंट आमचा जो आहे आजच्या घडीला 90% हा मराठी बोलणारा आहे. सो त्यामुळे माझं सांगणं राहील की पर्सनलाइज कन्सल्टेशन करून घ्या. आजकाल तर खूप त्याच्यामध्ये ऍडव्हान्स डीएनए बेस येतं, गट मायक्रोबायोम टेस्ट होतं, थोडं महागडं जातं, पण थोडं थोडं ज्यांचं बजेट, शेवटी कसं सगळ्यात महाग आपलं शरीर आहे आणि ते तेव्हाच कळतं जेव्हा हे काम करत नाही. राईट फक्त राईट. तुमच्या गुडघ्याच्या वाट्या बदलायची वेळ येऊ द्या बरं. 6.5 लाख रुपये खर्च आहे सर आजचा. आपले बदलायची वेळ येईल त्यावेळेस किती, हे 6.5 लाख तर नक्कीच नसेल. राईट राईट राईट. सो काळजी घ्या. एक दात जरी गेला, एक दात 30-40 हजार रुपये लागतात. विचार करा. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ह्युमन बॉडी इज म्हणजे हायेस्ट आहे, म्हणजे व्हॅल्यू आहे याची, आणि ह्याच्यासाठी तुम्ही पर्सनलाइज प्लॅनिंग करून घ्यायलाच हवं. आणि एकदाच करावं लागतं ना सर. फायनान्शियल प्लॅनिंग जर तुम्ही एकदा केलं की पुढचे 30-40 वर्ष तो व्यक्ती कसा निवांत झोपतो. आज आपण वॉरन बफेटचं कौतुक करतो की वॉरन बफेट ही जी व्यक्ती आहे की जगातली सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे, यांना कंपाऊंडिंगचा एवढा फायदा झाला. पण तुम्ही हे पाहता का की ते एवढे जास्त जगले म्हणून फायदा झाला? जर ते एवढे जगले नसते, आपले झुंझुनवाला साहेब लवकर गेले, ते जगले असते तर त्यांनाही कंपाऊंडिंग मिळालं असतं. आणि जाता जाता झुंझुनवाला साहेब एवढंच बोलून गेले, मी थोडा वेळ हेल्थ मध्ये इन्व्हेस्ट करायला हवा होता. सो हा रिग्रेट तुमच्यामध्ये नसावा कोणामध्ये. तो रिग्रेट जर काढायचा आहे तर थोडा वेळ इन्व्हेस्ट करा. न्यूट्रिशनल प्लॅनिंग करून घ्या, जसं फायनान्शियल प्लॅनिंग करता. एकदाच करायचं असतं. आणि मी तर म्हणतो तुम्ही पण नका करू. तुमच्या घरात जी व्यक्ती कुकिंग करते ना त्याला आमच्याकडे पाठवा, आम्ही त्याला एज्युकेट करू. मग ती प्रॉपर घरामध्ये कोणाला डायबिटीज आहे, बीपी आहे, त्यानुसार मॅनेज करेल. कोणाला जॉईंट प्रॉब्लेम आहे, स्वतःसाठी मॅनेज करेल. मुलांसाठी मी पहिलं माझ्या बायकोला न्यूट्रिशन का शिकवलं, मी तर अपेक्षा पण नव्हतं केली की ती माझ्या कामामध्ये मला मदत करेल. हे तर नंतर झालं, तिला आवड निर्माण झाली. कारण मी तिला येऊन सांगायचो, हे तेल नको असं करू, हे असं करते, ते हे असं तसं वापर. शेवटी महिलांना समजावणं एवढं सोपं काम नाहीये. तुम्ही अनुभव घेत असाल, ते त्यांच्या कम्फर्टनुसार चालणार. मुलांना हे नाही द्यायचं. आता उलट होतं सर, आता मला नाही बोलावं लागत. आता मी जर चुकून काय घेतलं ते म्हणा हे नाही. सो हा इम्पॅक्ट येतो जेव्हा घरातली मेन व्यक्ती, मी म्हणतो आज प्रत्येक गृहिणी ही आरोग्य मंत्री आहे तिच्या कुटुंबाची. तिच्या हातात तिच्या कुटुंबाचं आरोग्य आहे. जर या आरोग्य मंत्रीला जर समजलं ना काय करायला हवं, तर बघा आपल्याकडे इतकं सेव्हिंग होईल, इतकं चांगलं आरोग्य. पहिलं तर ती स्वतः फिट राहील, पहिलं तर ती स्वतःची केअर करेल, हे सगळं समजल्यानंतर. आणि मी नेहमी सांगतो प्रत्येकाला, जर तुम्ही हे तुमच्या वाईफला नाही एज्युकेट केलं, होणार काय आहे की तुमच्या वाईफला हे माहीत नसल्यामुळे तुम्हाला देखील नंतर हे फेस करावं लागेल तिची काळजी घेण्याच्या चक्करमध्ये. आणि फिमेल्स फार कमी स्वतःची काळजी घेतात, फार कमी. कारण त्यांचं माइंडचं कंडिशनिंगच तसं केलं जातं, फक्त दुसऱ्यांसाठी जगतात. म्हणजे सकाळी लवकर झोपेतनं उठणार त्याच, उशिरापर्यंत जागणार त्याच, सर्वांना गरम गरम खाऊ घालणार पण स्वतः शिळं खाणार त्याच, उपवास करणार त्याच. विचार करा ना किती चॅलेंजिंग सिच्युएशन मध्ये ते जातं. तर त्यांना आपल्याला गाईड करणं गरजेचं आहे सर. राईट येस राईट. व्हेरी ट्रू. मुव्हिंग फ्रॉम फिजिकल टू मेंटल हेल्थ, तर मेंटल हेल्थ मध्ये न्यूट्रिशन काही संबंध आहे का? अजून आहे तर कसं काय तो रिलेशन आहे, याच्याबद्दल सर प्लीज सांग. गुड गुड. WHO म्हणणंच असं आहे की तुम्ही फक्त फिजिकली फिट असून चालत नाही. फिटनेस म्हणजे तुमचं फिजिकल, मेंटल, इव्हन सोशल भरपूर गोष्टी इन्व्हॉल्व होतात. पण मानसिक हेल्थमध्ये न्यूट्रिशनचा काय रोल आहे, मी तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल देईल. आपल्या मेंटल हेल्थसाठी 4 महत्वाचे हॉर्मोन्स आहेत. पहिला आहे एन्डॉर्फिन, दुसरा आहे सिरोटोनिन, तिसरा आहे ऑक्सिटोसिन, आणि चौथा, मी याला पहिलं चौथा नव्हतो म्हणत पण आता मी जाणून बुजून याला चौथा म्हणतो, तो म्हणजे डोपामिन. कारण डोपामिन आता दुसरीकडनं खूप मिळतंय, उलट डोपामिन डिटॉक्स करायची वेळ आलेली. राईट राईट. सो हे 4 आहेत हॉर्मोन जे आपल्याला मानसिक, जर हे बॅलन्स असतील तर आपल्याला छान वाटतं. म्हणजे तुम्ही नोट केलंय का, कधी कधी असं असतं की आपल्याला आतूनच असं खूप भारी वाटतं, कारण काय नसतं. म्हणजे बँकेला अकाउंटमध्ये खूप पैसे आले म्हणून भारी वाटणं वेगळं, असंच आपसुकच चांगलं वाटतं, म्हणजे मेंटल हेल्थ चांगली. आणि कधी कधी काही कारण नसताना पण डाऊन वाटतं. का बरं डाऊन वाटतं? मेंटल हेल्थ बिघडलेली. मग हे मेंटल हेल्थ आहे ना, याचं फिजिकल हेल्थमध्ये खूप महत्वाचं कॉन्ट्रीब्युटर आहे. तो म्हणजे काय, तुम्ही तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे एक्सरसाइज. तुम्हाला हे 4ही हॉर्मोन्स मुबलक प्रमाणात मिळू शकतात. आणि ह्याच्यातला सगळ्यात पहिला जो हॉर्मोन मी ज्याला खूप महत्व देतो, ज्याला पेन किलर हॉर्मोन म्हणतात, दॅट इज एन्डॉर्फिन. सो मेंटल हेल्थ हा जो पार्ट आहे त्यामध्ये एन्डॉर्फिनला मी जास्त इम्पॉर्टन्स देतो, कारण एक्सरसाइज केली की तुमच्या आतमध्ये हा रिलीज होतो. एक्झाम्पल देऊन सांगतो. तुम्ही ज्यावेळेस व्यायाम करता, सुरुवातीला बॉडी पेन होते, राईट? पण नंतर तुम्ही परत व्यायाम कंटिन्यू करता, ते पेन कमी होतं. म्हणजे कसं काय बरं असं शक्य आहे? तुमच्या शरीरामध्ये तो बसलाय एन्डॉर्फिन, तोच कमी करतोय पेन. एक प्रत्येकाला मी इथं सांगेल, आणि हे केलं तर कमेंट मध्ये जाऊन नंतर तुम्ही कमेंट करायचंय की खरं होतं का खोटं होतं. युट्यूबवर जाऊन सर्च करा,
69 year ओल्ड लेडी गोइंग टू जिम. मग ती पॉप्युलर रील येईल, त्यांची स्टोरी येईल. हरियाणाचे आहेत त्यांचा मुलगा पर्सनल ट्रेनर आहे. तुम्ही कदाचित पाहिलं असेल ते, की त्यांना डॉक्टरने सांगितलं होतं तुमची सर्जरी करावं लागेल, तुम्हाला चालता येणार नाही, असं तसं. आणि त्यांनी जिम जॉईन केली. ऍट द एज ऑफ 68 शी जॉईन जिम. ठीक आहे, आता तर 69 झालंय. आणि आता ते टोटली फिट आहेत. त्यांना जी सर्जरी सांगितली होती ती करायची गरज नाही, पण सगळं ते सांगतात. मैं चल नहीं सकती थी, अभी मैं चल सकती हूँ. 68व्या वयात लोकांनी जिम जॉईन केल्यानंतर पेन गेलं. कैसे गया पेन? एंडोर्फिन आया ना वो पिक्चर में. तो तुमको क्या लगता है वो सिर्फ बॉडी पेन को कम करता है? वो मेंटल पेन को भी कम करता है. आणि तुम्ही मला एक सांगा, व्यायाम केल्यानंतर एक गोष्ट तुम्ही सर्वांनी, आणि तुम्ही, मी परत सगळ्यांना सांगेल, कमेंटमध्ये टाका जर तुम्ही हे ऐकताय तर, तुम्ही सर्वांनी नोटीस केले का व्यायाम केल्यानंतर तुम्हाला भारी वाटतं, स्वतःच्या नजरेत किंमत वाढते, स्वतःला एकदम म्हणजे वेगळंच वेगळंच भारी वाटतं. आपण आपलं शरीर व्हावं तसं वापरू शकतो. हे जे सुख आहे ना, हे खरंच खूप चांगलं सुख आहे. इट इज नाव इट इज लाईक अ लक्झरी. हा, मला हवं तसं उठता येतं, वागता येतं, बसता येतं. अहो, काही लोक असे ज्यांना टू व्हीलरवर आहे ना पाय असा टाकता येत नाही, कारण आता ते मोपेड असं असं मधून त्यांनी म्हणजे बाईक सोडल्या, ते तसले मोपेड घेतलात का, तर असा असा पाय टाकता येत नाही. माझं वय झालं, किती झालं बाबा? 45. विचार करा, हे होतंय. आता हे असा पाय टाकणं फक्त, ही जर का तुम्हाला फ्रीडम तुमची बॉडी देत नाही, व्यायाम नको करायला. बरं चला, त्याच्यासाठी नका करू, मानसिक स्वास्थ्यासाठी करा. एवढं भारी वाटतं. त्याचबरोबर न्यूट्रिशनशी कसं कनेक्टेड आहे, दुसरा जे मी सांगितलं तुम्हाला, सिरोटोनिन. हा सिरोटोनिन आहे ना, हा ह्याला म्हटलं जातं मूड स्टेबलायझर. तुमचा मूड स्टेबल करायचं काम करतो सिरोटोनिन. आणि ह्याचं 50% तुमच्या गट हेल्थशी कनेक्टेड आहे, पोटाच्या आरोग्याशी. ज्याचं पोटाचं आरोग्य चांगलं त्याचं सिरोटोनिन चांगलं. बघा, तुमचं पोट साफ झालं की तुम्हाला कसं वाटतं, पण पोट नाही साफ होऊ दे कसं होतं? एकदम डाऊन, एकदम उदास, हताश, कशात मन लागत नाही, काही तुम्हाला जमत नाही. तो हा जो सिरोटोनिन हा तुमचा मूड स्टेबल करणारा हॉर्मोन आहे. आणि हा चांगला राहिला पाहिजे, हा स्टेबल राहिला पाहिजे, ह्यासाठी तुम्हाला काहीतरी करणं गरजेचं आहे. आता इथे आपली जुनी लोक फार हुशार होती बघा. ते काय करायचे, तुम्ही कुठलंही नवीन काम करायला गेलात की ते सांगायचे दही साखर खा. दही मिश्री म्हणायचे, ऍक्च्युली साखर नसायची त्यावेळेस. एवढे वेगवेगळे केमिकल टाकलेली साखर नसायची, पण दह्यामध्ये काहीतरी आहे. तुम्ही नॉर्मली पण दही खाऊन बघा, तुम्हाला भारी वाटतं, कारण ते गट बॅक्टेरिया पण आहेत आणि दह्यामध्ये सिरोटोनिन पण आहे. सिरोटोनिन वाढवण्याची क्षमता आहे दह्यामध्ये. सो म्हणजे तुम्ही चांगलं काहीतरी करायला गेलात, दही खा. दही खाऊन जर तुम्ही गेलात तर ते काम, मन चांगलं होईल, मानसिक स्वास्थ्य चांगलं होईल, ते काम चांगलं होण्याची शक्यता जास्त आहे. सो कसं नाहीये कनेक्टेड, डीपली कनेक्टेड आहे. आणि ह्याच लोक ज्या कुठल्या पिल्स घेतात, ते अँटी डिप्रेसंट म्हणून, तुम्हाला काय वाटतं त्यांना काय दिलं जातं? काही देत नाही, फक्त सिरोटोनिन देतं. मग तोच सिरोटोनिन जर तुम्ही आहारातून मॅनेज करू शकता तर तुम्हाला पिल खाण्याची गरज आहे. आणि मी तुम्हाला अजून एक सल्ला देतो ज्यातून तुमचं सिरोटोनिन भरभरून वाढेल. सिरोटोनिन वाढवायचंय तर तुम्हाला मेलाटोनिनचा उपयोग जमला पाहिजे. मेलाटोनिन काय? अंधार पडल्यानंतर तुमचं शरीर स्वतः बनवतं, फक्त तुम्ही वेळेत झोपणं गरजेचं आहे. आपण काय करतो, अंधार निसर्गाने पाडला, पण आपण स्वतःहून प्रकाश चालू करतो आपल्या समोर, आणि मग आपली झोप कमी होती. झोप कमी झाली की मेलाटोनिन सगळं गडबडलं. जे काय ठरलं होतं ते, आज लोक मेलाटोनिनचे सप्लिमेंट्स खातात झोप येत नाही म्हणून, जे तुमचं शरीर स्वतः बनवतं. मग मेलाटोनिनचा ओव्हरडोस, ऍक्च्युली त्याचा काही इतका साईड इफेक्ट नाही, मी तर म्हणतो थोडासा साईड इफेक्ट चालेल, पण का तर झोप न घेण्याचे साईड इफेक्ट जास्त भयानक आहेत. पण ज्या दिवशी तुम्ही पूर्ण झोपता त्या दिवशी तुमचे सिरोटोनिन लेवल चांगले असतात, मूड कसा असतो, स्टेबल असतो. आणखीन एक गोष्ट ज्यातून सिरोटोनिन चांगलं मिळेल ते म्हणजे तुम्ही सूर्यप्रकाशात गेलं तर, तुम्ही निसर्गात गेलं तर. सूर्य एक अशी देवता आहे जी दररोज तुम्हाला भेटायला येते. सूर्य देवताला आपण रोज पाहू शकतो, आणि त्याला भेटून जर आपण सूर्य नमस्कार केले, पुन्हा मग एंडोर्फिन पण मॅच झालं, सेरोटोनिन पण मॅच झालं. तिसरं आहे ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिनसाठी फार काय नाही करावं लागत. इट इज अ लव्ह केमिकल, टच मधून येतो. काही नाही करायचं, आपल्या प्रियजनांना जेव्हा आपण भेटू, हँडशेक करा, जादू की झप्पी, जादू की झप्पी दो. घरात पण चालू करा. मुलांना मी तर म्हणतो रोज मिठी मारा. मुलांना, तुमच्या लाईफ पार्टनरला, आई वडिलांना, भावाला मिठी मारून भेटा. इथून पुढे जेव्हा पण तुम्ही कोणाला भेटाल, मिठी मारून बघा, तुम्हाला किती भारी वाटतं. आणि चांगली मिठी मारा. आम्ही रेसिडेन्शियल प्रोग्राम घेतो, 3 दिवसाचं आपलं मुक्कामी शिबिर असतं, त्याच्यामध्ये आम्ही ठरवून सांगतो, हायफाय द्या, हायटेन द्या, मिठी मारा, आणि चांगले एक 10 सेकंड तरी मिठी मारा. 10-12 सेकंडची मिठी मारल्यानंतर तुमच्या आतमध्ये ऑक्सिटोसिन वाढतं, कारण तो टच हॉर्मोन, टच केमिकल आहे. मसाज घ्या, लव्ड वन्स करून, फक्त फूट मसाज घ्या, हेड मसाज घ्या. जुन्या काळात बघा आपल्याला असं हेड मसाज वगैरे, अजूनही म्हणजे घरची व्यक्ती असं तेल लावून वगैरे भारी वाटायचं. का वाटायचं? ऑक्सिटोसिन आहे बाबा. आणि लास्ट जो कमी करायचा आहे म्हणजे तो म्हणजे डोपामिन.
आणि तो मिळतो स्क्रीन बघितल्यानंतर जास्त. डोपामिन ऍडिक्टिव्ह झाले. आता डोपामिन हा टोटली वेगळा विषय. डोपामिन नॅचरली मिळवा. आता त्याच्यावर आपण म्हणलं ना, एक हॉर्मोन्स मेंटल हेल्थवर आपण एखादं वेगळं पॉडकास्ट करूयात. पण फार इंटरेस्टिंग आहे की ह्याचं न्यूट्रिशनशी खूप डीप कनेक्शन आहे. न्यूट्रिशन म्हणण्यापेक्षा मी म्हणाल की ह्याचं तुमच्या लाईफस्टाईलशी खूप कनेक्शन आहे. सो जर तुम्ही तुमची मेंटल हेल्थ चांगली ठेवली, ह्या 4 हॉर्मोन्स, मी तर सांगतोच की आज आपला रिमोट कंट्रोल आपण दुसऱ्यांच्या हातात देऊन ठेवलेला आहे. त्याच्याप्रमाणे आपला मूड चालतो. ते नाही करायचं आपल्याला. आपला रिमोट कंट्रोल आपल्या हातात, आणि त्यासाठी फक्त हॉर्मोन्स जर व्यवस्थित तुम्हाला जमले ना, तर तुम्ही प्रॉपरली तुमचं रिमोट कंट्रोल तुमच्या हातात ठेवला आणि मग तुमचं मूड कोण डिस्टर्ब नाही करू शकत. राईट, राईट. मुव्हिंग टू मोस्ट कॉमनली आस्क्ड अँड मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक जर मी म्हणू सर, की आजकाल लोकांमध्ये डायबिटीज, ब्लड प्रेशर, थायरॉइड, पीसीओडी, पीसीओएस, आयबीएस, ऑटो इम्युन डिसऑर्डर जे असतात, हे असे खूप सारे आजार होतात आहे. तर याच्याने न्यूट्रिशनचा कसं काय संबंध अजून अजून जर विचारू इच्छितो की न्यूट्रिशनच्या ट्रिक्सने म्हणा या त्यांच्या याच्याने म्हणा, आपण याला कसं काय आपण त्याला समोर जाऊ शकतो, कसं काय लवकर आपण याला बरे होऊ शकतो सर, याच्याबद्दल सर सांगा. ग्रेट, ग्रेट. तो हा ऍक्च्युली खूप मोठा प्रश्न आहे, पण एकच लाईन मध्ये जर सांगायचं म्हटलं तर 95% आजाराचं कारण न्यूट्रिशन डेफिशियन्सी असतं आणि हे सिद्ध झालेलं आहे. म्हणजे याच्यावर खूप सारे रिसर्च आहेत, ह्याच्यावर खूप सारे आर्टिकल्स आहेत, आणि हे प्रूव्ह करायला काय म्हणजे रॉकेट सायन्स लागत नाही, लवकर प्रूव्ह होतं. म्हणजे आता मला सांगा, आपण बघू डायबिटीस, आम्ही तर ह्याला आजारच मानत नाही. डायबिटीज, ब्लड प्रेशर, थायरॉइड, पीसीओडी, पीसीओएस हे आजार नाहीत. हे फक्त आहारात चुकीचं किंवा अर्धवट खाण्याची सवय, न्यूट्रिशन अर्धवट खाण्याची सवय व आयुष्य चुकीच्या पद्धतीने जगण्याचे सवयीचे साईड इफेक्ट आहेत. साईड इफेक्ट. तुम्ही ह्याला आजार मानून बसलाय कारण यू हॅव बीन ट्रेन टू बिलीव्ह देम ॲज अ डिझीज, आणि तुम्ही ह्या डिझीज साठी जिथे कुठे जात आहात. मला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून, की तुम्ही ऐकलंय का की मी 6 महिने डायबिटीजची ट्रीटमेंट केली, माझा डायबिटीज बरा झाला. पीसीओएस साठी मी एवढं एवढं केलं, बरा झाला. मी थायरॉइड साठी 1 वर्ष गोळ्या खाल्ल्या, माझा थायरॉइड बरा झाला. इज देअर एनीबडी हु इज एबल टू क्युअर इट? खूप कमी, खूप कमी. कमी म्हणण्यापेक्षा नाहीच आहे. इफ यू आर नॉट वर्किंग ऑन न्यूट्रिशन कंडिशन. पण तुम्ही न्यूट्रिशनिस्ट कडे जाणारे लोक पहा बरं, ते तुम्हाला सांगतील. तुम्ही कुठलेही न्यूट्रिशनिस्ट, मी म्हणलं नाही हा पॉडकास्ट एंटायर न्यूट्रिशनिस्ट कम्युनिटीसाठी, तुम्ही कुठल्याही न्यूट्रिशनिस्ट कडे जा, तुम्ही तिच्या वॉलवर जाऊन पहा, इंस्टाग्रामची वॉल असेल, युट्यूबची, शी विल मेन्शन दॅट अँड शी विल हॅव टेस्टिमोनियल्स, एन नंबर ऑफ टेस्टिमोनियल्स, की ज्यामध्ये सांगतात की नाही मॅडम कडे आलो, थायरॉइडच्या गोळ्या कमी झाल्या, बंद झाल्या, पीसीओएस मला पिरियडचा इश्यू होता तो गेला. हे घडतंय आणि ह्याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही, कारण की न्यूट्रिशन वॉज करेक्टेड. उलट आपल्याकडे शोकांतिका पहा, आपल्याकडे 140, आपल्या बाजूला दुसराच एक देश आहे जो आपले जितकी लोकसंख्या आहे, पण तिथे ऑलिम्पिक्समध्ये इतके मेडल आहेत आणि आपल्याकडे नाही आहेत. का? न्यूट्रिशनवर तिकडे खूप काम केलं जातं, अगदी लहान वयापासून प्लॅनिंग केलं जातं. आणि लोकांना काय वाटतं माहिती का, न्यूट्रिशन म्हणजे सप्लिमेंट खाणं. नो, सप्लिमेंट इज जस्ट, सप्लिमेंट ह्या शब्दातच लिहिलंय बघा, सप्लिमेंट, पूरक आहार. जर तुमचा प्रमुख आहार कमी पडतोय तर त्याच्याकडे जायचंय, पण पहिलं प्रमुख आहाराला तरी व्यवस्थित करूयात. प्रमुख आहार जो तुम्ही घेताय त्याचं तरी प्लॅनिंग करूयात. जर तुम्ही त्याचं प्लॅनिंग करून घेतलं ना, हे जेवढे आयबीएस हा असा भयानक आजार आहे ना, आणि आपल्याकडे तुम्ही आयबीएस मध्ये आपल्याकडे आपल्या युट्यूब चॅनलवर पण आहे की लोक 8-8 गोळ्या खात होते. पण त्यांच्या डोक्यात काय टाकले, आता हा आजार तुमचा जाणार नाही. बरोबर. आम्ही म्हटलं हा आजारच नाहीये. तू म्हणले असं कसं? नाहीये आजार हा, तू असं खातोय म्हणून आहे, तू हे खाऊ नको, तुला होणार नाही. आणि आम्ही तेच केलं. मग लोकांनी फीडबॅक दिले, अरे मी सांगितलं. आणि काही तर आजार असे आहेत ना, तिथं मी डे 1लाच सांगतो ही गोळी घेऊच. तसं आम्हाला हक्क नाहीये गोळ्या बंद करायचा, बरोबर. पण तरी देखील आम्ही सांगतो की तुम्ही जा, रिपोर्ट्स काढा. म्हणजे मी सिंपल सांगतो, ज्यांना कोणाला डायबिटीज आहे ना त्यांच्या घरामध्ये शुगर चेक करायचं मशीन पाहिजे, ज्यांना कोणाला ब्लड प्रेशर आहे ना बीपी चेक करायचं मशीन पाहिजे. माझी जर शुगर नॉर्मल येते तर मी गोळी का खायला पाहिजे? आणि माझी शुगर नॉर्मल असताना जर मला कोणतरी गोळी खा म्हणतंय तर मी कोणाला बदलायची गरज आहे? जो मला गोळी खा सांगतोय ह्या व्यक्तीला बदलणं गरजेचं आहे ना. माझं जर बीपी नॉर्मल येतोय तर मग मी का बरं गोळी खाल्ली पाहिजे? पण हा, यू शुड ट्रॅक इट. एकदा तुम्हाला आजार झाला, यू शुड ऑलवेज ट्रॅक इट. 6-6 महिन्याला, 1-1 वर्षाला तुम्ही टेस्ट करत राहायला पाहिजे. तिथे नाही, तिथे पैसे वाचवण्यात काही अर्थ नाही. लोक जिथे 1000-2000 खर्च आहे तिथे फार बघतात. B12 कमी आहे, 75-80% लोकांचं B12 कमी आहे, व्हायटॅमिन डी कमी आहे. कसं 5 आणि 7 व्हायटॅमिन डी वर लोक जगतात. चुकून बिचारा कुठे पडला, फ्रॅक्चर झालं, लवकर म्हणजे 2-2 महिने लोक बेडवर पडून राहतात. 2 महिने सुद्धा रिकव्हर झाले नशीब,
नंतर मग लिमिटेशन्स येतात की असं नाही करू शकणार, ते नाही करू शकणार. अरे व्हायटॅमिन डी वाढवा ना, मग त्याच्यासाठी मग तिथे सप्लिमेंट्स घ्यावंच लागतात. तुम्ही डॉक्टर्सकडे गेलात तरी सप्लिमेंटच सांगितले जातात आणि घ्यायलाच हवेत. B12 कमी आहे, सप्लिमेंट घ्यावंच लागतात, नाही घेतलं तर इंजेक्शन घ्यावे लागतील. बट हे तुम्हाला मॉनिटर करणं गरजेचं. सो तुम्ही जेवढे डिझीज सांगताय हे सगळे फक्त आहारामध्ये काही कमतरता आहे. आणि त्याच सोबत दुसरी महत्वाची गोष्ट, आहाराच्या कमतरतेसोबत यामध्ये एकच प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे जीवनशैली बदलणे. म्हणून ह्याला आपण काय म्हणतो, लाइफस्टाइल डिजीजेस. ये जो हमने लाइफस्टाइल जीना शुरू किया है ना, इसका ये साइड इफेक्ट है. लाइफस्टाइल को करेक्ट करो, ये साइड इफेक्ट नहीं रहेगा. यू आर पेइंग कॉस्ट फॉर दैट लाइफस्टाइल इन अ फॉर्म ऑफ डिजीजेस. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. सर, मुव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. अजून हा भरपूरशा लोकांचा असेलच, हा अजून पुष्कळशी लोक याच्यावर जास्त बोलता, याच्याबद्दल जास्त काळजी घ्यायचा. वजन कमी करण्यासाठी काय आहे, कसं काय करता येईल. अजून मेनी पीपल मिसअंडरस्टूड इट विथ एक वेट जे आहे मॅनेजमेंट करणं, अजून एक मास. वेट लॉस करायचा आहे की मास लॉस करायचा आहे, याच्यामध्ये पण खूप सारे कन्फ्युजन असतात. त्या लोकांना ते माहितीच नाहीये. दे मिसअंडरस्टूड विथ मास अजून वेटला. तर सर याच्याबद्दल सर प्लीज डिटेलमध्ये सर सांगा. ऍक्च्युली बघायला गेलं तर हा जो प्रश्न आहे की वजन कसं कमी करायचं, पहिलंच मी ऑलरेडी उत्तर दिलं की वजन शक्यतो कमी करायचंच नाहीये. 10% पेक्षा जास्त वजन कमी करायचं नाही एका वर्षामध्ये. 10% जरी वजन कमी केलं, आज तुम्ही जा रॅन्डम लोकांना फॅटी लिव्हर निघतंय, 70% लोकांना फॅटी लिव्हर निघते. आणि मी म्हणतो नसेल निघत तरी चेक करा. फॅटी लिव्हर हे खूप रिस्की कंडिशन आहे, कारण लिव्हर आहे ना 90% डॅमेज होईपर्यंत कळत पण नाही हा डॅमेज झालेला आहे. 70% नंतर थोडे सिम्पटम्स दिसायला चालू होतात, कारण तो स्वतःहून म्हणजे लिव्हर कट जरी झाला तर पुन्हा स्वतःहून हील होऊ शकतो, एवढं पॉवरफुल ऑर्गन आहे. आणि 300 पेक्षा जास्त कामं आपल्या शरीरामध्ये सांभाळतो. सो भरपूर लोक असे ज्यांना फॅटी लिव्हर आहे, त्यामुळे सोनोग्राफी करा. ॲब्डोमेन सोनोग्राफीमध्ये तुम्हाला लक्षात येईल फॅटी लिव्हर स्टेज 1 काय, म्हणजे ग्रेड 1 आहे, ग्रेड 2 आहे, हे तुम्हाला लक्षात येईल. ते तुम्ही पाहणं फार गरजेचं आहे. आणि मग तुम्हाला टार्गेट घ्यायचं की 10% मला कमी करायचं आहे. 10% फक्त 10% कमी केलं ना सॉल्व्ह होईल. मग आता समजा एक्झाम्पल घेऊ आपण, जे मेजॉरिटी लोकांचं वजन असतं 80-90 किलो आहे. 80 किलो एखाद्या व्यक्तीचं वजन आहे. 80 किलोचं 10% किती होतं, 8 किलो कमी करायचंय. तर आता आपण हिशोबासाठी म्हणू की आपल्याला 10 किलो कमी करायचंय. एखाद्या व्यक्तीचं 10 किलो कमी करायचंय. सो 1 किलो म्हणजे 7,700 कॅलरीज असतात. 10 किलो म्हणजे 77,000 कॅलरीज असतात. आता हे कॅलरीज म्हणजे काय, इट इज अन युनिट इकॉनॉमिक्स. लाईक तुम्ही एवढे पैसे टाकले की एवढं पेट्रोल मिळतं, एवढं लिटर पेट्रोल मिळतं. तसं तुम्ही एक गोष्ट पोटामध्ये टाकली ते एवढ्या कॅलरीज मिळतात. आता आपल्याला हे चेक करायचे की कुठली कॅलरी स्टोअर होते. प्रोटीनच्या कॅलरीज मोस्टली स्टोअर होत नाहीत, कारण ऑलरेडी आपण डेफिसिटमध्ये आहोत. म्हणजे याचा अर्थ भरपूर प्रोटीन खायचं असं होत नाही, बट मोस्टली स्टोअर होत नाही. तो वजना इतकं प्रोटीन जर घेतलं आहारामध्ये, तसं तर त्याचे फॉर्मॅट वेगळे आहेत, पण आपण एक सिंपल एक्सप्लेनेशन देतो. राईट, राईट. दुसरं, कार्बोहायड्रेट्सचं सिलेक्शन तुम्ही प्रॉपर केलं. आणि तिसरं, हेल्दी फॅट्स यूज केले. आता काय होतंय की तुम्ही इथे मी सर्वांना सांगेल, कमेंट बॉक्समध्ये जा, BMR कॅल्क्युलेटर, तसं गुगल केलं तरी सापडेल. BMR कॅल्क्युलेटरमध्ये तुम्ही जाऊन स्वतःचं BMR काढा. म्हणजे तिथे काय असतं, तुम्हाला तुमचं वय टाकायचं असतं, उंची टाकायची असते, वजन टाकायचं असतं, आणि ते डिटेलमध्ये येतं की तुमचा BMR आज किती आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल BMR म्हणजे काय, बेसल मेटाबॉलिक रेट. बेसल म्हणजे विश्रांती, मेटाबॉलिक म्हणजे चयापचय, रेट म्हणजे दर. तुम्ही अगदी झोपून जरी राहिलात तरी तुम्हाला शरीराला एवढ्या कॅलरीज लागतात. म्हणजे हा तुमचा रोजचा खर्च आहे. आता हे 77,000 कॅलरीज काय झाले, समजा 10 किलो कमी करायचे, तर हे तुमचं झालंय एफडी, फॅट डेपॉझिट, फिक्स डेपॉझिट म्हणू शकता. आता लोकांना आवडेल म्हणून आपण त्या कॅलरीजला थोड्या वेळासाठी डॉलर म्हणू, पण डॉलरची व्हॅल्यू वाढत चालली ना. सो आपण म्हणू की माझ्याकडे 77,000 कॅलरीचे एक्स्ट्राचे काय आहेत, डॉलर आहेत. नॉर्मली आपण काय म्हणतोय की आपल्याला सेव्हिंग करायला पाहिजे, पण इथे आपण म्हणू की हे सेव्हिंग तोडायचंय आपल्याला. म्हणजे 10 किलो आपल्याला घालवायचंय, तर हे तोडायचंय. हे तोडायचंय म्हणजे काय करायचं, खर्च वाढवायचा आहे. सो तुमच्या शरीराला झोपेत असताना सुद्धा पूर्ण दिवसभर तुम्ही झोपलात तरी फॉर एक्झाम्पल कोणाचं येईल 1400-1500 असं कॅलरीज येतील. पण तिथे खाली लिहिलेलं येतं की तुम्ही आठवड्यातनं 3 वेळा व्यायाम केलं तर इतके लागतात, तुम्ही 6 वेळा केलं तर इतके लागतात, इंटेन्सिटी. मग तुम्ही व्यायाम जसा वाढवाल तसं तुमचं कॅलरी पर्सेंटेज वाढणार आहे. फॉर एक्झाम्पल 12 सूर्यनमस्कार केले तरी 140 कॅलरी बर्न होतात. म्हणजे एखाद्याने 36 सूर्यनमस्कार केले तर जवळपास 300-400 कॅलरीज त्याचे तिथून बर्न होणार आहेत. त्याचं BMR किती आलं, समजा 1500 आलं, आणि BMR म्हणजे झोपून तो दिवसभरात काम पण करतोच की, तर मग असं समजू की ते 1700-1800 आलं, आणि सूर्यनमस्कारमधून त्यांनी 400 कॅलरी बर्न केल्या, 2100 कॅलरी त्यांनी बर्न केल्या. आणि त्यांनी जे डाएट न्यूट्रिशन प्लॅनिंग केलं ते प्रॉपर क्वालिटी कॅलरी. काही लोक इतकं कॅलरी करतात ना, कॅलरी पण मोजणं खूप स्ट्रेसफुल आहे. मोजायचं आम्ही कधीच कोणाला सांगत नाही कॅल्क्युलेटेड खा, आम्ही सांगतो राईट फूड खा, कारण राईट फूड तुम्ही जास्त खाऊच शकत नाही. सो
तिथे आपण जर का ते प्लॅनिंग केलं आणि त्याच्यामध्ये आपण असं केलं की 1800 कॅलरीमध्ये कुठेतरी आपण येऊन लँड केलो. कॅल्क्युलेट न करताच हे शक्य आहे. कॅल्क्युलेट कर, फक्त तुम्ही नंतर ट्रॅक करू शकता की एवढं झालं का ते समजतं. 300 कॅलरीची तुमची डेफिसिट निर्माण झाली, 300 कॅलरी. आणि असं जर का तुम्ही 1 महिना करताय तर 9000 कॅलरीची डेफिसिट झाली. आता तुम्ही कुठेतरी एखाद्या डिनरला गेलात, मित्राचं होतं महिन्यातनं एकदा, तिथं तुम्ही 1200 कॅलरी अननेसेसरी खाऊन आलात तर 7700 कॅलरी एका महिन्यात डेफिसिट झाली. म्हणजे महिन्याला तुम्ही 1 किलो कमी केलं. तो सिम्पल आहे. इनकमिंग वर फोकस करायचं आहे, राईट निवडायचंय, जे स्टोअर नाही होणार हे निवडायचंय, आउट गोईंग वाढवायचंय, इनकमिंग वर काम करायचंय. वजन कमी करणं फार अवघड नाहीये. जगात सगळ्यात सोपं आहे वजन कमी करणं, पण योग्य पद्धतीने केलं पाहिजे. दुसरं, वजन काट्यावर वजन नका चेक करू, पोटाचा घेर चेक करा. एव्हरी वीक यू शुड ट्रॅक युअर नेवल, बेंबीच्या इथून असं प्रॉपर पोटाचा घेर किती आहे. तसं तर सगळे मेजरमेंट्स घ्यायला पाहिजे, पण मिनिमम एवढी तरी वीकली झाली पाहिजे. पोटाचा घेर जेवढा कमी असेल, कारण पोटाच्या भोवती जेवढी चरबी वाढेल तेवढे वेगवेगळ्या ऑर्गन्सला फंक्शनिंग व्यवस्थित होणार नाही. मग ते फॅटी लिव्हर असेल, तर तुम्हाला डायबिटीज असेल. पोटाचा घेर कमी केला, तुमचे 70-80% तर प्रॉब्लेम तिथंच गायब होतो, राहणारच नाही. 10% वजन कमी करून आपण लोकांच्या 70-80% गोळ्या कमी करू शकतो. 10% वजन. सो तुमचं जे म्हणणं होतं की वेट लॉस आणि मसल लॉस, आता मसल लॉस होऊ नये एकच फॉर्म्युला करा. बरीच लोक काय करतात, व्यायाम सुरू करत नाहीत, ते म्हणतात मी डाएटवरच करणार. इथे गडबड होती. तुम्ही जोपर्यंत व्यायाम सुरू करणार नाही, एक्सरसाइज करणार नाही, बॉडीला मेसेज जाणार नाही की अरे माझ्यासाठी मसल महत्वाचं आहे. सो मसल मेंटेन करण्यासाठी व्यायाम वाढवा. व्यायाम वाढला की बॉडीला मेसेज जाईल की मसल वाचवून फक्त फॅट बर्न करण्यावर फोकस करायचं आहे. सो अशा पद्धतीने हेल्प करतं. मूव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. सर, आजकाल एक टर्म पण निघालाय, गट हेल्थ आणि गट हेल्थ प्रॉब्लेम. सर, याबद्दल सर काही माहिती द्या. येस. सो गट हेल्थ जो आहे, पुन्हा आपल्या पोटामध्ये इतका मायक्रोबायोटा आहे, म्हणजे इतके ऑर्गॅनिझम्स आहेत, हे जर का चांगले राहिले, ज्याला आपण म्हणतो प्रीबायोटिक्स फूड खा, प्रोबायोटिक्स फूड खा, तर आपलं भरपूर गोष्टी म्हणजे मेंटल हेल्थशी कनेक्टेड आहे, स्किनशी कनेक्टेड आहे. IBS जो तुम्ही आजार घेतला जो खूप वाढत चाललेला आहे, त्याच्यामध्ये गट हेल्थ डिस्टर्ब झालेली आहे. तर गट हेल्थ चांगले ठेवण्यासाठी तुमच्या आहारामध्ये प्रीबायोटिक, प्रोबायोटिक योग्य प्रमाणात ठेवा. ह्याच्या बाबतीत आमच्या पुस्तकात पण खूप साऱ्या गोष्टी आम्ही लिहिलेल्या आहेत. ऑनलाईन देखील डेटा अवेलेबल आहे, तिथून घ्या. बट गट हेल्थ जर चांगली असेल तर तुम्ही तुमच्या शरीराला वेगवेगळ्या 70 आजारांपासून वाचवू शकता, जे फक्त आणि फक्त स्किन प्रॉब्लेम गट हेल्थमुळे, लोकांना पिंपल्स येतात गट हेल्थ चांगली नसल्यामुळे, डॅन्ड्रफ होतोय गट हेल्थ, म्हणजे कितीही चांगलं वापरा डॅन्ड्रफ जात नाही, कारण हे गट हेल्थ चुकीचं आहे. सो गट हेल्थ हे खूप महत्वाचं आहे. कारण पोट उदास असेल तर मन उदास राहतं, पोट व्यवस्थित नसेल, कितीतरी लोकांचं IBS मध्ये झपझप 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 वजन उतरत जातं. त्यामुळे गट हेल्थ खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. प्रत्येकाने प्रीबायोटिक, प्रोबायोटिक वर फोकस ठेवा. मूव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. अजून पुष्कळदा याच्यामध्ये पण घेतलं जाते की न्यूट्रिशन प्लॅनिंग करताना तुम्ही कल्चरल फॅक्टर्स पण घेता का? व्हेज, नॉन व्हेज झालं, या जे इटिंग हॅबिट्स झाले, या स्पेसिफिक टू एनी रिजन ऑर रिजन म्हणू मी, तर मग ते तुम्ही कसे काय इंटिग्रेट करता सर, याच्याबद्दल सर सांगा. आणि हे खूप महत्वाचं आहे करणं, कारण आपण भारतात आहोत जिथे मेजॉरिटी व्हेजिटेरियन्स आहेत. आणि फक्त एकच मी म्हणेल, व्हेजिटेरियन राहा, विगन बनण्याच्या फॅडमध्ये जाऊ नका. विगन हे फॅड आहे. म्हणजे बरीच लोक तुम्हाला सांगतील की दूध खायची गरज नाही, दूध असं होतं, दूध तसं होतं. भाई, हमारे भगवान कृष्ण भी दूध लेते थे. हमारे मतलब दुधाचा खूप इतिहास आहे. हा ठीक आहे, तर भेसळ हा वेगळा पार्ट आहे, आणि ॲडल्ट्रेशन सगळ्याच गोष्टीमध्ये, ते तुम्ही डिनाय करू शकत नाही. त्याला चेक कसं करायचं त्याचे पॅरामीटर्स पण आलेले आहेत. तुम्ही चेक करा की तुम्ही जे खाताय ते अडल्ट्रेट आहे का नाही. बाकी भेसळ तर सगळ्यात आहे, मसाल्यांमध्ये भेसळ आहे, सगळ्याच गोष्टीत भेसळ. मग तुम्ही काय काय सोडाल ना, मग तुम्ही खाणारच काय, खाऊच नाही. मग फिर हवा और पानी में भी मिलावट और एयर में भी है, तो बचा क्या फिर? आप ये इस लोक में रहने के लायक नहीं हो अभी आप. ये मतलब तुम्ही नाहीच राहू शकत. मग तुम्ही जा आपलं कुठेतरी हिमालयात जा. काय हिमालयात चांगली हवा आहे, चांगलं पाणी आहे, आणि तिथं तुम्ही ध्यान धारणा केली तर तुम्हाला भूक पण लागायची नाही कदाचित. पण जर तुम्ही इथे राहताय तर तुम्हाला भेसळ सगळ्यात मिळणार आहे. मग आम्ही हे कल्चरल फॅक्टरचं काळजी घेतो का? 100% काळजी घेतो की तुम्ही ऑलरेडी काय खा, आणि मुळात तसंच असायला पाहिजे. तुम्ही जर आधीपासून व्हेजिटेरियन आहात तर हा व्हेजिटेरियन, तुम्ही कधीच आयुष्यात अंड नाही खाल्लं, नका खाऊ, काही गरज नाही. पण आपण ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करतो जेव्हा आपण त्याचं प्लॅनिंग करायचंय, समजून घेतो, आणि मग त्यानुसारच प्लॅनिंग करतो, आणि तसंच असायला हवं. म्हणून इथे सप्लिमेंट्स येतात. भले आपण सप्लिमेंट सेल करत नाही, बट वी ऍडवाइज देम टू टेक विच, म्हणजे उलट आपल्याकडनं जो सप्लिमेंटचं प्लॅनिंग करून घेतो ना, त्याचे खूप पैसे वाचतात. कारण वी नो
कुठला ब्रँड आहे, त्याची प्राइस काय आहे, त्याचे न्यूट्रिशन लेबल रिडिंग एक वेगळं सायन्स आहे, लेबल रिडिंग वेगळे. ओके. कित्येक लोकांना न्यूट्रिशनल लेबल रिडिंग, मी तर म्हणतो चांगल्या चांगल्या हेल्थ एक्सपर्टला पण माहित नाही. फॉर एक्झाम्पल बी कॉम्प्लेक्स खूप लोकांना डेफिशियन्सी आहे, तर बी कॉम्प्लेक्सचं लेबल पाहताना तुम्ही नेमकं काय पाहायला हवं हे माहित नाही. तुम्ही व्हायटामिन डी मध्ये कुठला चांगला फॉर्म पाहायला हवा माहित नाही, मॅग्नेशियम मध्ये काय पाहायला हवं, कॅल्शियम मध्ये काय पाहायला हवं, आणि या गोष्टी लागतात माणसाला. वे प्रोटीन खूप पॉप्युलर आहे, बट वे प्रोटीन म्हणजे मी तुम्हाला एक सोपं उदाहरण देतो. वे प्रोटीन मध्ये एक कॉन्सन्ट्रेट येतं, एक आयसोलेट येतं, एक हायड्रोलाइज येतं. हायड्रोलाइज ओव्हर प्राइस्ड आहे, ते बनवण्याची प्रोसेस आहे, गरज पण नाहीये, पण लोक अननेसेसरी पैसे भरतात. लेबल वाचत नाहीत की वे प्रोटीन एक्झॅक्टली किती पर्सेंट आहे. कितीतरी वेळा तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये प्रोटीन आहे. आता कितीतरी पावडर असेल ज्याच्यामध्ये 25-30% प्रोटीन आहे, त्याच्यामध्ये सोया प्रोटीन वापरलंय, आणि तुम्ही एवढे महाग पैसे देताय. वे प्रोटीन मध्ये आयसोलेट विकत आणतात आणि ते दुधातून घेतात. अरे बाबा, आयसोलेट घेतलंच कशाला? त्यातनं दुधाचे अजून पार्टिकल कमी करण्यासाठी त्याला आयसोलेट केलं होतं. मग त्यापेक्षा कॉन्सन्ट्रेटच आणलं असतं, पैसे वाचले असते. सो न्यूट्रिशन लेबल रिडिंग एक खूप डीप सायन्स आहे, तर त्याच्यावर आपण काम करतो. आणि म्हणून जसा व्यक्ती येईल त्यानुसार आपण त्याच्या कल्चरचा रिस्पेक्ट करून, त्याच्या रिलिजनचा, म्हणजे आता काही लोकांचं श्रावण चालू असतं, मार्गशीर्ष चालू असतं, सो उपवास असतं, आमच्याकडे तर उपवासाचं डाएट चार्ट वेगळा असतो. या सगळ्या गोष्टींवर आपण काम करूनच त्यांना आपण प्रॉपर गायडन्स देतो. ग्रेट, ग्रेट. मूव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. इट इज अ मिक्स ऑफ 2-3 क्वेश्चन्स. एक की जेव्हा आपण फिटनेस बद्दल बोलतो, ती जर्नी जी आपण जेव्हा बोलतो, तर तेव्हा त्याच्यामध्ये मोटिवेट राहणं खूप गरजेचं आहे. का? कारण की एक एक अशी सायकोलॉजी आहे की नाही, आता मला हे सोडावं लागेल, मला जास्त एक्सरसाइज करावं लागेल आहे. तर सर याच्याबद्दल सांगा. अजून तुमचे जे क्लायंट्स म्हणा, तुमचे जे टीमला जी सक्सेस भेटली, तुम्ही जे कस्टमरला तुम्ही जे आजारावरून काढलं हे म्हणा, तर याची सर सक्सेस स्टोरी सांगा. काय काय झालं होतं, काय होतं, काय आजार होते त्यांना, अँड हाऊ दे ओव्हरकम विथ युअर हेल्प, युअर गायडन्स. व्हेरी गुड. सो मोटिवेट राहणं फिटनेस जर्नीमध्ये आणि त्याला मोटिवेट ठेवणं हे खूप म्हणजे तसं चॅलेंजिंग असतं. आणि यासाठी माझं नेहमी सांगणं हे असतं की ते मोटिवेट राहण्यासाठी आपल्याला त्याला त्या एन्व्हायरमेंटची गरज आहे. आज तुमच्या लाईफमध्ये तुम्ही आजारी काय माहिती का? यू आर मिसिंग दॅट एन्व्हायरमेंट. त्यामुळे आजारी आहे. तुमचं एन्व्हायरमेंट चेंज झालंय. बघा, तुम्ही चेक करा, एखादी व्यक्ती 10 वर्षापूर्वी फिट होती तर तो त्या एन्व्हायरमेंटमध्ये होता. आणि एन्व्हायरमेंट कशामुळे डिसाईड होतं? त्याच्यामध्ये नंबर 1 फॅक्टर इज हुम यू आर मुव्हिंग विथ. तुमचं फ्रेंड्स सर्कल कसं आहे, तुमचे कलिग्स कसे आहेत, तुमच्या मोबाईलमध्ये ऍप कुठले, तुम्ही कुठले चॅनल फॉलो करता सोशल मीडियावर, या सगळ्या गोष्टीवर एन्व्हायरमेंट बनतं. सो एन्व्हायरमेंट आपण जर का चेंज करू शकलो, आपण अशा लोकांमध्ये राहायला लागलो की जे ऑलरेडी हेल्थसाठी, म्हणजे तुमचा मित्र असा आहे जो एव्हरी संडे ट्रेकला जातो, तुम्ही मेजॉरिटी चान्सेस आहे त्याबरोबर ट्रेकला जाण्याचे. पण तुमचा मित्र असा आहे जो एव्हरी विकेंडला पार्टीला असतो, तुमची मेजॉरिटी चान्सेस आहे पार्टीला जाण्याचे. तुमचा मित्र असा आहे जो योगाला जातोय, मॉर्निंग वॉकला जातोय, तुम्ही जाणारच. सो हे सगळं तुमच्या एन्व्हायरमेंटवर डिसाईड आहे. तो आम्ही काय करतो की त्याचा एन्व्हायरमेंट चेंज करायला त्याला हेल्प करतो. शिवाय त्याला मोटिवेट ठेवणं म्हणजे मी नेहमी सांगतो, डाएट हा 20-25% रोल प्ले करतो. आम्ही खूप भारी डाएट देतो म्हणून रिझल्ट नाही येत. आम्ही तुम्हाला एक खूप भारी एन्व्हायरमेंट देतो. आम्ही तुम्हाला त्या माहोलमध्ये घेऊन जातो. आम्ही तुमचा माइंडसेट करतो. आम्ही तुमची हँड होल्डिंग करतो. ह्या सगळ्या गोष्टींमुळे रिझल्ट येतात. आज मला सांगा, तुम्हाला माहित नाही का काय खाल्लं पाहिजे? तुम्हाला माहिती आहे काय खाल्लं पाहिजे? तुम्हाला माहिती आहे लवकर उठलं पाहिजे? तुम्हाला माहिती आहे लवकर झोपलं पाहिजे? तुम्हाला माहिती आहे व्यायाम केलं पाहिजे? का करत नाही? करवून घेणारं, पुश करणारा कोच तुमच्या लाईफमध्ये मिसिंग आहे. तो कोच आम्ही प्रोव्हाइड करतो. दुसरं तुम्ही विचारलं की कसे आपल्याकडं सक्सेस स्टोरीज क्रिएट होतात, राईट? हा. सो सक्सेस स्टोरीज क्रिएट आपण करण्यासाठी आपण काय करतो की मुळात त्याचं हेल्थ गोल डिफाईन करतो. जरुरी नाही की 25 किलो कमी झालं म्हणजे सक्सेस स्टोरी आहे. कदाचित ती फेलियर स्टोरी असेल, फक्त 2 वर्षांनी लक्षात येईल. तुम्हाला आता फक्त वजन कमी झालेलं दिसतंय, पुढे जाऊन त्याला इतके प्रॉब्लेम्स येणार आहेत जे तुमच्या कंट्रोलच्या पण बाहेर असतील, आणि ते कमी केलेलं वजन पुन्हा वाढू शकतं, हे लक्षात घ्या. राईट. त्यामुळं आमच्या दृष्टीने वजन कमी करणं ही सक्सेस स्टोरी आम्ही मानत नाही. आमच्या दृष्टीने सगळ्यात पहिली सक्सेस काय? त्याचं डायजेशन व्यवस्थित झालं पाहिजे, गट हेल्थ इम्प्रूव्ह झाली पाहिजे, आणि त्याच्यावर आपल्याकडे महिना, कारण तुमच्या गटची लाइनिंग 8 दिवसात इम्प्रूव्ह करण्याची शक्ती तुमच्या शरीरामध्ये. आणि आम्ही समोरच्या व्यक्तीला फक्त एकच सांगतो की तू तुझ्या शरीरावर विश्वास ठेव. यू कॅन हील युअर बॉडी इफ यू ट्रस्ट इट. आणि ते आमच्याकडे एक म्हणजे अशा पद्धतीचं आमचं काम आहे की इथं आमची टीम खूप आम्हाला सपोर्ट करते. तो आमच्याकडे त्या पद्धतीचं आम्ही एन्व्हायरमेंट क्रिएट करू शकलोय बिकॉज ऑफ अवर टीम. सर, मी याच्यानंतर अजून एक महत्वाचा प्रश्न घेऊ इच्छितो. पुष्कळशे लोक नाव दे आर गेटिंग कॉन्शियस अबाउट हायड्रेशन. किती ग्लास पाणी प्यायला पाहिजे, एवढंच प्यायला पाहिजे, तेवढंच गरजेचं आहे, याच्यापेक्षा कमी नाही, एवढंच कमी आहे, नाही 7-8 ग्लास. हे पण एक थोडंसं एक मिथ अजून आजकाल लोक याच्याबद्दल बोलतात.
तर सर याच्याबद्दल सर प्लीज सांगा, कसं हायड्रेटेड राहून या किती ग्लास पाणी जर हे म्हटलं ते कसं काय रिलेटेड आहे आणि आरोग्यामध्ये हे कसं काय आपण याच्याने आपण बेनिफिट्स घेऊ शकतो? सर्वात महत्वाचं पाणी हे माझ्या दृष्टीने जेव्हा आम्ही न्यूट्रिशनल पिरॅमिड शिकवतो, आपलं एक वर्कशॉप आहे डिझीज रिव्हर्सल वर्कशॉप, जिथे आपण नव्याने पिरॅमिड फूड पिरॅमिड जे आपल्याला 1970 मध्ये चुकीचं शिकवलं गेलं ठरवून, स्कॅम घडला आपल्या संपूर्ण जगाबरोबर, ज्यावेळेस आपला जन्मही झाला नव्हता 1970 मध्ये, माझा तर झाला नव्हता. सो त्या काळात जे चुकीचं पिरॅमिड शिकवलं आणि ज्यामुळे आज आपण आजारी पडत चाललोय, हे पिरॅमिड आम्ही पुन्हा नव्याने बनवतो आणि नव्याने पिरॅमिड बनवताना आमच्या दृष्टीने बॉटम ऑफ पिरॅमिड इज वॉटर. ओके. सो पाणी भरपूर प्यायला हवं. मग किती भरपूर? भरपूरची डेफिनेशन काय? सो तसं तर तुम्ही तहान लागली तर तहान लागली हे बेस्ट सिग्नल आहे. बट आपण काय होतं कामाच्या ह्याच्यामध्ये सिग्नल मिस करून जातो. आता आपण हायड्रेटेड आहे का नाही हे ओळखण्याचं सिंपल प्रिन्सिपल आहे. तुम्ही युरिनेट करायला गेलात की तुम्हाला युरिनच्या कलरवरनं लक्षात येतं. दुसरं, तुम्हाला एक दिवसाची सुरुवात भरपूर पाण्याने करायला हवी. म्हणजे यू शू स्टार्ट विथ वॉटर. लोक चहा नाही करतात. चहा उलट चहा जेवढं प्याल तेवढं पाणी जास्त पिलं पाहिजे, कारण चहा तुम्हाला डिहायड्रेट करतो. म्हणजे एक कप चहाला 400 ml पाणी एक्स्ट्रा लागतं आणि ते मग तुम्ही एका वेगळ्या ह्याच्यामध्ये जाता की त्यापेक्षा चहा न पिलेलं कधी चांगलं. कारण चहामध्ये दुसरा प्रॉब्लेम आहे की अँटी न्यूट्रिएंट क्वालिटीज असतात, ते तुमचं न्यूट्रिशन पण ऍब्झॉर्ब करायला त्रास देतात. शिवाय परत साखर आली, भरपूर गोष्टी आहेत. चहावर आपण जायलाच नको, तो पूर्ण वेगळा विषय. पण पाण्यावर आपण जर स्टिक करायचं झालं तर 20 किलोला 1 लिटर, एक माझ्या एवढ्या वर्षाच्या ह्याच्यातून मी तयार केलेले की 60 किलोचा व्यक्ती तर 3 लिटर, 80 किलोचा 4 लिटर, बाकी सीझननुसार कमी जास्त होऊ शकतं. समजा तुम्ही ट्रेकला गेले तर तिथं पाणी जास्त लागतं, कारण तुम्ही थोडं एक्सरसाइज करताय, पाणी जास्त लागतं. तर पाणी हे तुम्ही त्या हिशोबाने प्यायला हवं, बट पाणी हे प्यायलाच हवं. दुसरं मग ते काही मिथ्स पण आहेत पाण्याबाबतीत, ते डिपेंड करतं पर्सन टू पर्सन की उभं राहून प्या, बसून बसून पिलेलं कधीही चांगलं. बट असं नाही की उभा राहून पिऊन काही इतका काही त्याचा नुकसान होतं, किंवा जेवणामध्ये पाणी प्यायचं नाही, तर इतकं काही त्याचं हे नाहीये. सायंटिफिकली ते सगळे मिथ डिबंक करणारे खूप सारे आता पॉडकास्ट आले आहेत, खूप सारे बुक लिहिले आहेत, आर्टिकल लिहिले आहेत. हे सगळे मिथ्स आहेत, बाकी काही नाही. बट पाणी पिणं फार गरजेचं आहे. पाणी जर तुम्ही कमी पिलात तर मात्र तुम्हाला खूप त्रास होतात, खूप आजार होतात. आमच्या 12 वीकच्या प्रोग्राममध्ये आमचं एक स्पेशल टॉपिक आहे हायड्रेशनवर, त्यामध्ये आम्ही इतकं डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो. आणि मी तुम्हाला म्हणतो फक्त एक छोटीशी सवय अँड इट नॉट कॉस्ट, त्याला इतकी कॉस्ट नाही. सगळ्यात गुड न्यूज काय, आपण थोड्या वेळापूर्वी कॅलरी बोलत होतो, वॉटर इज हॅव्हिंग 0 कॅलरी. सो बऱ्याचदा तुम्ही पाणी पिल्यामुळे, पाणी न पिल्यामुळे तुम्ही ओव्हर इटिंग करता, चुकीचं काहीतरी खाता, अननेसेसरी कॅलरीज कन्झ्युम करता. पाणी फक्त लक्ष ठेवलं, पाण्यासारख्या एका न्यूट्रिएंटवर लक्ष ठेवलं तर तुम्ही अननेसेसरी भरपूर गोष्टींवर काम करू शकता, ज्या म्हणजे अनावश्यकरित्या पोटात चालल्या. तर पाण्यावर फोकस करा. तुम्ही भाज्यांमध्ये रस्सा भाजी खाल्ली त्यातनं पण पाणी जातं, ताक पिलं त्यातनं पाणी जातं, ग्रीन टी घेतली त्यातनं पाणी जातं. सो पाणी घेण्याचे पण वेगवेगळे, दूध घेतलं, दुधामधून थोडंसं वॉटर इनटेक वाढू शकतं. म्हणजे फ्लुइडच आहे ना, वॉटर इज हेल्पिंग टू मेंटेन युअर फ्लुइड लेवल्स. सो दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. सो घ्यायलाच हवं. हायड्रेशनला खूप महत्व आहे. सुंदर दिसण्यासाठी पाणी जे काम करणार आहे ते काहीच करू शकणार नाही. एक सिंपल अजून विचारतो, तर खूप साऱ्या महिला या पॉडकास्ट पाहत असतील, तुमच्या घरामध्ये जर पाण्याचा सप्लाय कमी असेल तर तुम्ही घराला स्वच्छ ठेवू शकता का? नाही. मी तर म्हणेल मग शरीराला जर पाणी कमी असेल तर शरीर कसं स्वतःला स्वच्छ ठेवलं? त्यामुळे एक सोपं काम आहे, पाणी प्या. मुव्हिंग टू नेक्स्ट क्वेश्चन. आजकाल लहान पोरांची मी घेतलं, त्यांनाही घेतलं, तर एक फूड एडिक्शन या जंक फूड एडिक्शन एक आपण हे पुष्कळसं म्हटलं जाते. अँड पॅरेंट्स जे आहे दे आर व्हेरी कन्सर्न अबाउट दिस थिंग. तर तुम्ही याला कसं काय आन्सर्स करता? हे फूड एडिक्शन झालं एक स्पेसिफिक फूडचं, जंक फूडचं म्हणा, या एक अजून एक, तर त्याला तुम्ही कसं काय आन्सर आउट करता सर? येस, फूड ॲडिक्शन जे आहे, जंक फूड ॲडिक्शन स्पेशली जर तुम्ही म्हणाल, जंक फूड ॲडिक्शन आणि पॅरेंट्सच्या अँगलने जर तुम्ही मला हा प्रश्न विचारताय की लहान मुलांना कसं ॲड्रेस करायचं, तर बघा, मुलांचा दोष नाहीये इथे, कारण दे आर नॉट हॅव्हिंग दॅट बाईंग कॅपॅसिटी. डिसिजन्स आर मेड बाय पॅरेंट्स. आता काय झालंय, जंक फूड हे कम्फर्ट फूड बनत चाललंय आणि हे फार चुकीचं झालंय. अगेन इथं न्यूट्रिशनल प्लॅनिंग न करणं. सो इथं पॅरेंट्सला मेसेज काय आहे माझा, जेवढे पॅरेंट्स हे पाहतात, सगळ्यात पहिलं पॅरेंट्सनी काय करायला हवं, मुलांना त्यांच्या टेस्ट बडवर काम करायला शिकवायचंय. आणि त्यासाठी पहिलं सुरुवात तुमच्यापासून होणार. तुम्ही जर, म्हणजे जो दिखता है वो बिकता है असं आपण ऐकलंय, बट जो दिखता है वही आदमी ज्यादा खाता है. राईट. तो तुम घर में वो लाओ ही मत ना जो उसको ज्यादा दिखे. तुमच्या घरामध्ये जर का नट्स अँड सीड्सच्या भरण्या, म्हणजे नट्स, ड्रायफ्रुट्स असे जर का काचेच्या भरण्यांमध्ये ठेवले, मुलं काय खातील? उचलून बरं, प्लेनच काजू खा, काय गरज नाही त्याला मसाला लाव, चीज लाव, हे लाव. म्हणजे जे प्लेन आहे त्याला प्लेन ठेवा. अक्रोड आहे,
मग ते असतं की नाही भिजवून खाल्लं पण. बरं तिथे यांचं लॉजिक सगळं निघून जातं. मसालावाला खातील तर मग राईट. ते मसालावाला भिजवल्यानंतर मग त्याचा मसाला निघून जाईल ना. व्हेरी ट्रू. तुम्हाला लॉजिक मतलब एवढा काही फरक पडत नाही. भिजवलेलं खाल्लं असं खाल्लं पडतो फरक, नाही असं नाही तो पण. मग तुमचं ते लॉजिक कुठं जातं बरं? मसाला काजू खाताना त्याला न भिजवता कसं खाता तुम्ही? सो आपण ना सोयीस्करित्या पाळतो. पण मुलांसमोर जर हे ऑप्शन जास्त असतील, डायनिंग टेबलवर तुमचे फ्रुट्स जास्त असतील, डोळ्यासमोर फ्रुट्स जास्तीचे असतील, ड्रायफ्रुट्स असतील, नट्स असतील, सीड्स असतील, होममेड तुमचे बार्स असतील, लाडू किती भारी आहे आपल्याकडे, चिक्की, ह्या सगळ्या गोष्टी राईट. जर मुलांसमोर जास्त दिसतील तर मुलं तेच खातील ना. त्याच जर तुमच्याकडे चिप्स आहेत, कोल्ड्रिंक्स आहेत, चॉकलेट्स आहेत, बिस्किट्स आहेत, कशाला? मग ते आपण मॉलमध्ये गेल्यानंतर पहिला बोर्ड असतो 1+1, वो 1+1 लेके आते हो और 1+1 बीमारी के साथ रहते हो. व्हेरी ट्रू. म्हणजे आज लोकांना आजार एक आहे का? नाही. तुम्ही कुणालाही विचारा काय आजार आहेत, नाही मला डायबिटीज पण आहे, मला बीपी पण आहे, मला थायरॉइड पण आहे, मला पीसीएस पण आहे, मला पोटाची पण तक्रार आहे, मला हे. सो जैसे तुम 1+1 फ्री लेके आते हो वैसे 1+1 बीमारी भी फ्री आ रहा है. सो ऍडिक्शन जे आहे हे तुम्हाला डोपामिन, परत ते फूड म्हणून डोपामिन, हे फूड सायंटिस्टनी अभ्यास केलाय की हाऊ यू विल गेट मोर ऍडिक्टेड टू दॅट फूड, अँड दे आर नॉट डुईंग रॉंग. आणि त्यांचं टार्गेटच आहे, त्यांना त्यासाठीच करोडो रुपये दिले जातात की Right. कसं हे प्रॉडक्ट चांगलं बनेल ज्याच्यामुळे लोक जास्त खातील. मार्केटिंग कंपनीने टार्गेट केलेलं आहे कसं ह्याचा सेल वाढेल. कटे ऊसाच्या रसाची जाहिरात होत नाही, नारळ पाण्याची जाहिरात होत नाही, त्याच्यात न्यूट्रिशन व्हॅल्यू जास्त आहे. आज पण चांगल्या गोष्टी ज्या आहेत ना त्याला आपल्याला पुश करावं लागतं. सो आणि आपल्याला नारळ पाणी महाग वाटतं म्हणजे, आणि कोल्ड्रिंक स्वस्त वाटतं. राईट. व्हेरी ट्रू. तुम्ही कोल्ड्रिंक स्वस्त म्हणून घेताय, बट त्याच कोल्ड्रिंकमुळे तुम्हाला डायबिटीज जेव्हा होतो आणि त्याच्यासाठी तुम्ही आयुष्यभर औषधांवर डिपेंड राहता, तर मला सांगा कुठलं महाग पडलं? कदाचित शॉर्ट टर्म मध्ये तुम्हाला ज्या गोष्टी स्वस्त वाटतात ना त्या लॉंग रन मध्ये तुम्हाला महाग बनतं. सो हा माइंडसेटचा खेळ आहे. तो फूड ऍडिक्शन तुमच्या हातात आहे, पॅरेंट्सच्या. मी तर म्हणेल मुलांना घेऊन जावा शॉपिंग करताना, भाजी खरेदी. आज मुलांना भाज्यांची नावं माहित नाहीत, हो. कशाला काय म्हणतात ते माहित नाही. आपल्या काळामध्ये कुठलं वर येतं खाली येतं हे माहित नव्हतं, यांना तर नावच माहित. बरोबर आहे, बरोबर आहे. कशाला काय म्हणतात तेच माहित नाही. मग मला सांगा कसं चालेल? त्यांना इन्व्हॉल्व्ह करा. आता जेव्हा तो इन्व्हॉल्व्ह होईल शॉपिंग मध्ये, तो घेऊन येतोय, तर तो म्हणणार मी आणलेली भाजी बनवायची. व्हेरी ट्रू. सो अशा पद्धतीने अँड वर्क ऑन टेस्ट बड. हे फॅट, थोड्या वेळापूर्वीच आपण बोललो याच्यावर की एक्स्ट्रा शुगर, एक्स्ट्रा सॉल्ट, एक्स्ट्रा ऑइल ह्याला टेस्ट म्हणत नाहीत. आजकाल तर रेस्टॉरंट स्टाईल घर का खाना हे तर म्हणजे सगळ्यात डेंजर झालेलं आहे. हो. काही गरज नाही रेस्टॉरंट स्टाईल घरात बनवायची. घरात घरच्या सारखंच बनवा. बरं, घर में बनाएंगे रेस्टॉरंट स्टाईल और बाहर जाके ढूंढेंगे, बोर्ड देखेंगे, इथे घरगुती पद्धतीचं जेवण मिळेल. एकदम बरोबर. पण एकदम काय बरोबर. चाललंय म्हणजे तुम्ही घरात बनवाल रेस्टॉरंट स्टाईल आणि बाहेर जाऊन इथे घरगुती. आपण घरात घरगुती बनवा ना. व्हेरी ट्रू. व्हेरी ट्रू सर. ठीक आहे. एकदम येस. बरोबर. एकदम. सर एक लास्ट प्रश्नाने आणि एक मोठ्या प्रश्नाने या पॉडकास्ट आपण एंड करू. एक जनरल एक असते की न्यूट्रिशन कडे जाणारे, आता न्यूट्रिशन आपण बोलतोय या आता जे आहे तुमच्या कम्युनिटी याच्याकडनं न्यूट्रिशनिस्ट कडनं आपल्याला गायडन्स पाहिजे. तर एक त्याच्यामध्ये एक अजूनही संकोच आहे. जसं तुम्ही म्हटलं की वी शुड इन्व्हेस्ट इन अवर सेल्फ मीन्स अवर फिजिकल मेंटल हेल्थ. अजून तेच सगळ्यात मोठं इन्शुरन्स आहे. तेच आपल्याला इट इज नॉट जस्ट अबाउट फायनान्शियल प्लॅनिंग बट इट इज अबाउट आपल्याला ते फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये पण आपल्याला हेल्थला इंटिग्रेट करून घ्यायला हवं. तर सर याच्यामध्ये पण काही काही संकोच आहे आणि ते संकोच कसं काय आपण दूर करू शकतो या हे मी म्हणून एक जो लास्ट प्रश्न आहे माझा, काय असे ते 3-4 टिप्स आहेत जे तुम्ही योगीरामच्या जे दर्शक आहे, अजून हा व्हिडिओ तुमचे सगळे जे दर्शक आहे तुम्हाला जे फॉलो करता, अजून तुमच्याशी जे गायडन्स घेऊ इच्छिता तर जे स्टार्ट करू शकता न्यूट्रिशन जर्नी म्हणा, तर असे 4-5 काय असे पॉइंटर्स आहेत जे त्यांना हेल्थ बद्दल, फूड बद्दल त्यांना माहिती असायला हवे या त्यांना ते स्टार्ट करायला हवे. सर प्लीज याच्याबद्दल सर डिटेलमध्ये सांगा. येस येस. सो पहिले तर तुम्ही जे विचारलं की संकोच, आता संकोच का आहे? कारण माइंडसेट असं झालेलं आहे की नॉर्मल न्यूट्रिशनिस्टकडे कोण जातं? सेलिब्रिटी लोक जातात. राईट राईट. आता सेलिब्रिटी का जातात बरं? सेलिब्रिटी जातात कारण त्यांच्यासाठी शरीर एक इतकी मोठी महागडी रिअल इस्टेट आहे त्यांची की त्याला जर काय झालं तर त्यांना जे आज करोडो रुपये मिळतात ते मिळणार नाहीत. हा त्यांचा काय झालेला आहे माइंडसेट. म्हणजे कुठल्याही सेलिब्रिटीला माहितीये की आय एम पब्लिक फिगर, अगर मैं ऐसा नहीं दिखूंगा. मग मला सांगा 20 लाख सोडा, 2 लाख सोडा, 20,000 सुद्धा सोडा, 2,000 रुपये मध्ये पण न्यूट्रिशनिस्ट भेटतात. तुम्ही जा तर. तसं तर तुम्हाला चांगले न्यूट्रिशनिस्ट हे जर पॅकेज व्यवस्थित घेतलं एका वर्षाचं
तर 20,000 रुपये मी म्हणतो स्टँडर्ड मार्केट प्राइस चाललेली, पण वर्षभर. आणि एकदा शिकलं तर परत ते वापरू पण शकता ना, तुम्हाला बजेटचा जर प्रॉब्लेम येतोय तर. बट वेन एव्हर यू इन्व्हेस्ट ऑन नॉलेज, इट गिव्हज रिटर्न मल्टिपल इयर्स. एकदाच प्लॅनिंग करून घेतलं ना, ते शिकलं ना तुम्ही कला, बट तुम्ही तेच ते पावडर खात बसलाय, गोळ्या खात बसलाय, तुम्हाला कदाचित लक्षात येईल की ती पावडर गोळ्या खायचीच गरज नाही, मेडिसिन पण खायची गरज नाही तुम्हाला. मग मला सांग, इट विल सेव्ह युअर मनी. तर संकोच काढला पाहिजे. जर तो रिअल इस्टेट मानतोय सेलिब्रिटी, तुमच्यासाठी तुमचे सगळ्यात मोठं भांडवल काय आहे? योगीराम चॅनल थ्रू मला सगळ्यांना सांगायचं आहे, तुम्ही आज तुमच्या घरात जे काही पैसे कमवताय, मग तुम्ही बिझनेस करताय, सेल्फ एम्प्लॉयड आहात, जॉब करताय, तुमच्यासाठी पण सर्वात मोठी पहिली ती गोष्ट करण्यासाठीचं भांडवल, इम्पॉर्टंट कॅपिटल काय? युअर बॉडी. उसको कुछ हो गया तो तुम वो काम ही नहीं कर सकते. सो हे जर तुमच्यासाठी मोठी रिअल इस्टेट आहे, इफ इट इज हेल्पिंग यू टू अर्न, सो मग ह्याच्यासाठी तुम्ही संकोच काय ठेवून चालणार? उलट हे किती चांगलं राहू शकतं, कसं हे जास्त चालेल. आज कितीतरी लोक बघा ना, वयाच्या अशा टप्प्यात येतात जिथे त्यांच्याकडे प्रचंड अनुभव असतो, आणि त्या अनुभवामध्ये त्यांच्यासोबत येतात आजार, आणि आजार माणसाला पहिलं मागं खेचतात, लोकच मागं खेचतात, समाजच म्हणतो, तुमचे घरचेच म्हणतील कशाला तुमची शुगर वाढलेली आहे, कशाला तक करता. आज काही लोक ज्यांची हेल्थ चांगली आहे, ते वयाच्या 70-75 मध्ये पण काम करतात. आपले देश चालवणारे व्यक्ती, या जगातली मोठी मोठी लोक बघा ना, काय एज आहे त्यांचं, त्यांना बरोबर कोण म्हणत नाही. आणि रिटायरमेंट ही जी संकल्पना हीच चुकीची आहे माझ्या दृष्टीने. जपानमध्ये सगळ्यात जास्त लोक आयुष्य जगतात, त्याचं कारण ते 90 वर्षाचा व्यक्ती पण तिथे जाऊन अकाउंटंटचं काम करेल, पैशासाठी नाही, की बिझी राहण्यासाठी. आपल्याकडे रिटायरमेंट मधनं बाहेर यायला पाहिजे. आपण रिटायर्ड व्हा तुम्ही, पैशासाठी काम नका करू, ह्याला रिटायरमेंट मी मानेल. पण काम करत राहा, कारण बिझी राहिलात तर तुम्ही हेल्थवर तुम्ही खूप चांगलं काम करू शकता. त्यासाठी बिझी आणि इन अ प्रोडक्टिव्ह मॅनर. सो जेवढे लोक संकोच करतात त्यांनी संकोच थांबवायला हवा. एकदम सोपं सोपं करायचंय, फार नाही. सगळ्यात पहिली सुरुवात मी म्हणतो, दिवसाची सुरुवात नाही म्हणणार, मी म्हणतो रात्रीची सुरुवात. रात्री झोपण्या अगोदरच तुम्ही उद्या सकाळसाठी काहीतरी स्पेशल वॉटर तयार करा, ज्याला आपण इन्फ्युज वॉटर. जिथे तुम्ही चहा नाही घेणार, तुम्ही जिरा भिजवून ठेवलाय, तुम्ही अजवाईन भिजवून ठेवलंय, किंवा तुम्ही मेथीचे सीड्स भिजवून ठेवल्यात, किंवा तुम्ही इलायचीचे जस्ट 2 हे उघडले आणि ते टाकलं, भिजवून ठेवलं, मग त्याला सकाळी उठल्यानंतर थोडंसं हलकंसं गरम केलं, पिलं. त्याचबरोबर ड्रायफ्रुट्स भिजवून ठेवले, तुम्हाला काजू हवंय, बदाम हवंय, अक्रोड हवंय, सकाळी उठल्यानंतर तुम्ही ते खाल्लं. इट विल स्टार्ट युअर डे. आणि झोपतानाचा एक अलार्म लावा सगळ्यांनी. आपल्याकडे उठतानाचा अलार्म आहे, एवढ्या वाजता उठायचं. झोपतानाचं काय, तुमचे 2 अलार्म पाहिजे. पहिला, अभी सब कुछ समेटना है हमें, अगले 15 मिनिट में, आधे घंटे में. आणि दुसरा अलार्म वाजला की काय नाही करायचं, सगळं सोडायचं आणि जाऊन झोपायचं. सो हे झालं रात्रीचे प्रिपरेशन. ब्रेकफास्ट मध्ये यू स्टार्ट विथ अ पॉवर पॅक प्रोटीन ब्रेकफास्ट. प्रोटीन आधीच म्हटलं ना, दिवसभरात डेफिसिट होतं, सुरुवातच प्रोटीनचं काहीतरी घ्या. मग ज्यांना वेज चालतं त्यांनी कडधान्य आहेत, चिला आहे, डाळींचं वेगवेगळ्या पिठांचा चिला बनतो, पनीर पनीरची बुर्जी खाऊ शकता, पनीर खाऊ शकता, एग्स घ्या, ज्यांना एग्स चालतात एग्स घ्या. सो ब्रेकफास्ट मध्ये तुम्ही काहीतरी असं प्रोटीन रिच खाताय. लंच जे तुमचं आहे, लंच शुड बी युअर असं मील ज्याच्यातून तुम्हाला एक नियम लक्षात ठेवा, भूक असेल तरच खायचं. काही लोकांना भूक नाही लागत तरी खातात, वेळ झाली म्हणून, टिफिन नेलाय म्हणून, हे नाही झालं पाहिजे. व्हरायटी ठेवा, वेगवेगळ्या गोष्टी ठेवा. अँड मग देन तुमचं जर तुम्हाला इव्हनिंग मध्ये काही असं क्रेविंग्स होतात, इच्छा होती, तर प्लॅन फॉर दॅट इव्हनिंग. डोंट गो अँड इट दॅट जंक. जंक नावातच आहे जंक. जंक म्हणजे कचरा. कचरा कशाला खायचा? मग घरी येतात मी थोडा कचरा खाऊन आलो, असं झालं ना ते. आणि मल्टिपल इटिंग पण अवॉइड करा. बॉडीला खरं सांगू का, तुम्हाला 2 ते 3 वेळेस फूड लागतं, पण तुम्ही जर रिअल फूड खाल्लं तर ऑटोमॅटिक कॅलरी डेफिसिट होईल, ऑटोमॅटिक. उलट तुम्हाला वेळ जास्त राहील इतर गोष्टी करायला. म्हणून मी सांगतो ना, की आपल्याकडे जी लोक येतात ना, त्यांचा किचनमध्ये 50% वेळ कमी जातो आणि 100% न्यूट्रिशन मिळतं. आणि मी सांगेल, एक चांगला न्यूट्रिशनिस्ट पाहून तुम्ही न्यूट्रिशनचं प्लॅनिंग करून घ्या. डिनर शुड बी द लाइटेस्ट मील. अँड आय विल सजेस्ट गो फॉर मिलेट्स. मिलेट्स घ्या डिनरमध्ये. डिनरमध्ये तुमच्या अवतीभोवती, आणि मिलेट्स ही खूप मोठी कॅटेगरी आहे. मी तर डेफिनेटली आता आमचं होलिस्टिक हिलिंग प्रायव्हेट लिमिटेड इज ऑल्सो सूनर गोइंग टू लॉन्च सम ऑफ द मिलेट प्रॉडक्ट्स. कारण लोकांना मिलेट्स बद्दल काही माहित नाही, आणि मिलेट्स बद्दल मी जरूर ह्या चॅनलवर पुन्हा येईल एक पॉडकास्ट करण्यासाठी. कारण मिलेट्स ही अशी कॅटेगरी आहे जी माहिती झाली पाहिजे. मिलेट्स हे खूप खूप डीपली समजलं पाहिजे लोकांना. कारण जसं प्रत्येक घरामध्ये आज आरओ फिल्टर बसलेलं आहे, तसं प्रत्येक घरामध्ये पुढच्या 10 वर्षात मिलेट्स असणार आहेत. आणि का असणार आहेत त्याचं कारण सांगतो, त्याचे तेवढे बेनिफिट आहे. आजपासून काही 100 वर्ष मागे जर गेलो तर आपल्याकडे 200 प्रकारचे मिलेट्स पाहिले जायचे. आज फक्त 15 शिल्लक राहिलेत, आणि ते इतके फायदेशीर आहेत, इतके फायदेशीर आहेत. म्हणून मी तुमच्या सगळ्यांना सांगेल की मिलेट्स फक्त डिनरमध्ये रिप्लेस करा,
अँड सी व्हॉट वंडर्स हॅपन. ज्यांना जे मिलेट्स खातात कमेंटमध्ये या, आय ईट मिलेट सांगा, कुठलं मिलेट खातात त्याचं नाव सांगा. मी पण नक्कीच ह्या पॉडकास्टमध्ये मला जर काही प्रश्नांची उत्तर देता आली कमेंटच्या माध्यमातून तर तुम्ही विचारा, मला जेव्हा वेळ भेटेल मी उत्तर देईल. अँड बस एवढंच माझ्याकडनं सजेशन राहील. अँड मला वाटतं भरपूर काही, आणि एखादं फ्रूट खा दिवसभरात पॉसिबल झालं तर, आणि सीझनल खा ज्याला कव्हर चांगलं आहे, जसं की संत्र आहे, डाळिंब आहे, आंबा खा. आमरस नाही, आंबा खा. आमरसची काही गरज नाही, म्हणजे हाईट आहे लोकांची आमरस आणि पुरणपोळी सोबत खातात. ओके. हो हो. सो असे कॉम्बिनेशन्स हे डेडली कॉम्बिनेशन्स मानले जातात. इट कॅन मेक यू डेड. तुमचं पॅनक्रियाज कामच करणार नाही. ठीक आहे. सो भरपूर सारं इन्साइट दिलेले आहे आपण आजच्या ह्याच्यातून. ग्रेट सर, ग्रेट. मी दर्शकांना एकदा परत सांगू इच्छितो, आज आपण खूप सारं न्यूट्रिशन बद्दल बोललो, बेसिक पासून बोललो प्रमोद सरांबरोबर. अजून प्रमोद सर एक इंडियाचे लीडिंग न्यूट्रिशनिस्ट आहे. तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. यांचे जे सोशल मीडिया आहे, वेबसाईट्स आहे, जे फुटरवर चाललेले आहे. अजून तुम्ही भरपूरशी माहिती घेऊ शकता. यांचे वर्कशॉप्स असतात खूप सारे, तुम्ही ते वर्कशॉप जॉईन करू शकता, डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता सरांशी, वेबसाईटच्या थ्रू, ऍपशी थ्रू तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. अजून सर मी एकदा लास्टला तुम्हाला अजून एक रिक्वेस्ट करू इच्छितो. थँक्स फॉर युअर टाइम तुम्ही दिला. अजून तुम्ही पुढेही आम्हाला असंच टाइम द्या. अजून आपण एक डिटेल जे टॉपिक्स आहेत छोटे छोटे, अजून जे खूप महत्वपूर्ण टॉपिक आहे, आपण याच्याबद्दल सर बोलू. तुमचा वेळ काढून तुमच्या टीम बद्दल आपण बोलू, कसं काय आहे, इफ ना दे कॅन ऑल्सो बी इंटिग्रेटेड. अजून सरांनी आपल्याला पुस्तकांबद्दलही सांगितलं, तर तुम्हाला एक जिस्ट, तुम्हाला एक ब्रीफ नॉलेज, कन्सॉलिडेटेड नॉलेज, तुम्हाला सरांची जी पुस्तक आहे, जी आजकाल अमेझॉनवर तुम्ही इझिली तुम्ही घेऊ शकता. भरपूर व टेस्टी खाऊन 100 वर्षात पर्यंत निरोगी आयुष्य जगणारे रहस्य, हे तुम्ही वाचा. याच्यामध्ये सरांनी पुष्कशी वस्तू सांगितली, तुम्हाला टिप्स सांगितले, तुम्हाला प्लान सांगितलेला आहे. सो गो अँड गेट इट, रीड दॅट थिंग. काही डाऊट्स असले, काही तुम्हाला गायडन्स असले, कॉन्टॅक्ट सर. ओके सर, थँक्यू. थँक्स अ लॉट सर अगेन.